सुप्रभात. नमस्कार. आज तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने सुरुवात करते. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा. ठेविले अनंत तैसेची राहावी, चित्ती असो द्यावी समाधान. हेची थोर भक्ती आवडते देवा. वाहिला उद्वेग दुःखाची केवळा, वाहिला उद्वेग दुःखाची केवळा. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. हेची थोर भक्ती आवडते देवा. तुका म्हणे घालो तयावरी भारा, तुका म्हणे घालो तयावरी भारा. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. हेची थोर भक्ती आवडते देवा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, हेची थोर भक्ती आवडते देवा. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं सदसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्.
शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। या दशकामध्ये माया ब्रह्म आत्मा अनात्मा या सर्वांचं निरूपण करून समर्थ पुन्हा एकदा साधनेकडे वळतायत. कारण समर्थ ना अतिशय पूर्णपणे माहिती आहे की जर आम्हाला तिथपर्यंत पोचायचं असेल, जर मायेतून सगळ्या पार पडून त्या परब्रह्मापर्यंत जर पोचायचं असेल, ती जर निरतिशय आनंदाची अवस्था प्राप्त करायची असेल, सर्व दुःखांचा निराश व्हायचा असेल, तर साधकांसाठी साधनेला पर्याय नाही. साधना करूनच प्रत्येक साधक तिथं पोचू शकतो. आणि म्हणूनच समर्थ हे अतिशय प्रयत्नवादी असल्यामुळं समर्थांनी लगेचच हा पुढचा जो समास आहे जो आज आपण पाहणार आहोत तो साधन प्रतिष्ठा निरूपण असा ठेवलेला आहे. आपण समासाला सुरुवात करूया. कारण या संबंध सगळ्या अध्यात्माचं जर आपण हेतू बघितला, ऑब्जेक्टिव्ह बघितला, तर एकच आहे की आम्हाला त्या आत्म्याचं ज्ञान मिळणं, म्हणजे जो आत्मा माझं स्वतःचं स्वरूप आहे, नवे नवे मीच त्या आत्म्याचं स्वरूप आहे, हे मला कळावं, हे ज्ञान मला व्हावं. आणि हे ज्ञान म्हणजे थोडक्यात माझी स्वतःचीच ओळख जी आज मी देहरूपाने करतो, ती ओळख माझी देहरूपाची नसून मी स्वतः आत्मस्वरूप आहे, मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, मी स्वतः ज्ञान स्वरूप आहे. ही माझी स्वतःचीच ओळख मला पटणं, मला त्या ओळखीमध्ये, त्या ज्ञानामध्ये मी स्थिर होणं, त्या ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त होणं आणि मला ती शांतता याची देही याची डोळा, किंवा त्या आत्मारामाचं दर्शन याची देही याची डोळा, किंवा ती निरतिशय आनंदाची अवस्था याची देही याची डोळा प्राप्त व्हावी, यासाठी समर्थांनी हा समास म्हणजे साधन प्रतिष्ठा निरूपण दिलेला आहे. आणि हा आमच्यासारख्या साधकांसाठी का आवश्यक आहे, का महत्वाचा आहे? कारण आम्ही जीवनामध्ये जगत असताना ज्या पद्धतीने आम्ही ज्ञान घेतो, त्या पद्धतीनेच, त्याच प्रोसेसनी, त्याच साधनांनी आम्ही या परमार्थाचं ज्ञान घेण्याची अपेक्षा करतो, किंबहुना त्या पद्धतीनेच, म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणू की आम्हाला शाळेमध्ये ज्या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर ज्ञान मिळतं, तीच पद्धत आम्हाला सोयीची वाटते, तीच पद्धत बरोबर आहे असं वाटतं, आणि तीच पद्धतीने आम्ही परमार्थामध्ये सुद्धा आत्मज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. चुकीचं काहीच नाही. पण जरी दोन्हीमध्ये काही साम्य असेल, पण तरी सुद्धा या दोन्हीमध्ये काही साधर्म्य नाही, हेही आम्ही साधकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला हा समास समर्थांनी सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समास 7वा साधन प्रतिष्ठा निरूपण. वस्तूसी जरी कल्पावे, परिते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार श्रीराम. तथापि कल्पू जाता, नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता, भ्रंश पडे श्रीराम. काहीच दृष्टीस न दिसे, मनास तेही न भासे, न भासे न दिसे, कैसे ओळखावे श्रीराम.
पाहो जाता निराकार, मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार, भरला वाटे श्रीराम. म्हणजे इथे समर्थ काय म्हणतात की ज्यासाठी आम्ही साधना करतोय, ज्यासाठी आम्ही अध्यात्म करतोय, ज्यासाठी आम्ही परमार्थ करतोय, ती वस्तू कशी आहे? ती वस्तू ही निराकार आहे. ही वस्तू आम्हाला दिसत नाही आणि ती वस्तू म्हणजे आत्मवस्तू आहे. आणि त्यामुळे कितीही त्या वस्तूची जरी मी कल्पना केली तरी मी कल्पना करू शकत नाही, कारण ती कल्पनेच्या अगोचर आहे. आणि म्हणून ती आम्हाला कितीही कल्पना केली तरी सुद्धा ती कल्पनेनी आम्हाला त्या वस्तूचं ज्ञान मिळू शकत नाही. आणि त्यामुळे ती वस्तू आम्हाला दिसू शकत नसल्यामुळे आमचे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांनी म्हणजे डोळ्यांनी ती वस्तू पाहता येत नाही, कानांनी ती वस्तू म्हणजे आत्मा ऐकता येत नाही, स्पर्श होत नाही, म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या अगोचर आहे. आणि अशी जर ती इंद्रिय अगोचर असल्यामुळे मनाच्या साह्याने सुद्धा ती पाहता येत नसल्यामुळे, त्याचं ज्ञान घेता येत नसल्यामुळे आम्ही त्या वस्तूचं ज्ञान कसं घेणार? आणि आम्ही जर ते घेण्याच्या साठी प्रयत्न करायला लागलो तर आमच्या हातात काय येतं? तर शून्याकार, म्हणजे आमच्या हातात काहीही येत नाही. समर्थांनी सुरुवातीलाच एक वॉर्निंग दिली की जसं आम्ही व्यवहारातलं ज्ञान घेतो, म्हणजे आता आपण असं गृहीत धरू की हा आपण जर फोन जर म्हणला आणि हा फोन मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवला आणि सांगितलं की हा फोन आहे, किंवा हा जे मोटोरोलाचं मॉडेल आहे हे नवीन मॉडेल आता सध्या बाजारात आलेलं आहे असं मी तुम्हाला सांगितलं. आता ह्या फोनचं ज्ञान आपल्या सगळ्यांना कशामुळे झालं? तर ज्या वेळेला मी तो फोन डोळ्यांनी पाहिला, जो त्या हातांनी मी पाहिला, हाताला स्पर्श केला, त्या फोननी कॉल केला, त्यामुळे मला त्या ऑडिओचा आवाज ऐकू आला. म्हणजे थोडक्यात या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे ती वस्तू काय आहे, हा फोन काय आहे, याचं ज्ञान मला झालं. आणि ज्ञान कसं झालं? आपण हा विषय घेतलेला होता की जर आम्हाला जर ज्ञान घ्यायचं असेल, ऑडिओ दिसतोय ना, हे व्हिडिओ दिसतोय ना? हो दिसतंय, दोन्ही दिसतंय. हा, तर आता या वस्तूचं म्हणजे या फोनचं ज्ञान जर आम्हाला ग्रहण करायचं असेल, ज्ञान घ्यायचं असेल, तर आम्हाला काय काय दिसतं? तर जो फोन आहे तो ज्ञेय आहे, जाणून घेण्याची वस्तू आहे, तो आम्हाला ज्ञानेंद्रियाला दिसतो, म्हणजे डोळ्यांना दिसतो, त्याचा आवाज ऐकता येतो, म्हणजे ज्ञेय गोष्ट आम्हाला दिसू शकते, ज्ञानेंद्रियांना समजू शकते. बरं, हे कुणाला समजते? हे ज्ञान कुणाला समजलेलं आहे? तर ते मला झालेलं आहे. म्हणजे या फोनचं ज्ञान झालेला कोण आहे? तर ज्ञाता म्हणजे मी आहे. मी म्हणजे हा जीवात्मा आहे, हा जीव आहे. म्हणजे थोडक्यात ज्ञान घेताना द्वैत आहे. एक म्हणजे ज्ञान घेणारा मी, ज्ञाता जीवात्मा प्रमाता हा आहे, आणि जाणून घेण्याची वस्तू म्हणजे फोन हा ज्ञेय म्हणजे हा विषय हा माझ्यापासून वेगळा आहे. आणि आमच्या दोघांमध्ये द्वैत आहे, म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स आहे. मी ज्ञाता ज्ञेयापासून वेगळा आहे आणि मी या ज्ञानेंद्रियांच्या द्वारे त्या ज्ञेयाचं ज्ञान घेतो आहे. आणि मला हे ज्ञान झालं. कसं ज्ञान झालं? तर माझ्याच मनामध्ये वृत्ती निर्माण झाली, विषयाची वृत्ती, विषयाबर हुकुम वृत्ती म्हणजे फोनवर हुकुम वृत्ती माझ्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मला त्या फोनचं ज्ञान झालं की अरे हा फोन आहे, हा मोटोरोलाचा फोन आहे, हे नवीन मॉडेल आहे. म्हणजे जरी फोन विषय आहे आणि तो माझ्या बाहेर आहे, माझ्यापासून वेगळा आहे, तो
द्वैत आहे, माझ्यामध्ये आणि फोनमध्ये द्वैत आहे, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या पद्धतीने मी या सृष्टीमध्ये सर्व गोष्टींचं ज्ञान घेतो. म्हणजे माझं ज्ञान त्रिपुटीचं जन्य ज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात मी काहीही ज्ञान घेत असेल, मी या सृष्टीमधल्या गोष्टी पाहत असेल, झाडं झुडपं पाहत असेल, डोंगर, नद्या, नाली, आकाश, ग्रह, गोलक पाहत असेल, मी एखाद्या विषयांचं ज्ञान घेत असेल, ते संस्कृत विषयाचं ज्ञान असेल, लॉचं ज्ञान असेल, किंवा मी एमबीबीएसचं ज्ञान घेत असेल, किंवा मी इंजिनिअरिंगचं ज्ञान घेत असेल, कुठल्याही गोष्टीचं ज्ञान घेत असताना मी त्या ज्ञेयापासून वेगळा आहे. बघा काळजीपूर्वक, मी त्या ज्ञेयापासून वेगळा आहे हे मला सांगायला लागत नाही. आणि मी आणि ज्ञेय ह्याच्यामध्ये एक डिफरन्स आहे हे मलाच पहिल्यापासून माहिती आहे. आणि या पद्धतीनेच मी सर्व गोष्टींचं ज्ञान घेत असल्यामुळं, मला याची सवय झालेली असल्यामुळं, आम्हाला परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये, आत्मचैतन्याचं किंवा स्वतःचं ज्ञान घेताना प्रॉब्लेम येतो. का? तर कारण मी त्याच पद्धतीने बघायला जातो. कारण मी असं जर म्हणलं की अरे हा आत्मा आहे आणि हा आत्मा मला पाहायचा आहे, मला ह्या आत्म्याचं ज्ञान घ्यायचं आहे, तर इथं म्हणतात की ते शक्य नाही. याचं कारण काय आहे? ती वस्तू म्हणजे आत्मा ही एक गोष्ट, दुसरी गोष्ट काही दृष्टीस न दिसे, म्हणजे ती दृष्टीला दिसणारी वस्तू ही नाही. म्हणजे चर्मचक्षूंना ती वस्तू म्हणजे ते आत्मा मला दिसू शकत नाही. बर मनाने सुद्धा मला ते जाणता येत नाही, मला त्याचं ज्ञान घेता येत नाही. म्हणजे ते मनापेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे, मला त्याचा भास होत नाही. मग जर असेल तर मी त्याला कसं ओळखायचं? बर ती वस्तू पाहो जाता निराकार. कारण हा आता ज्यावेळी मी फोन म्हणतो त्याला आकार आहे, पण आत्म्याला आकार नाही. म्हणून आत्म्याला जी वस्तू आत्मा, या आत्मज्ञान मी घेणार कसं? पाहो जाता निराकार, मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार, भरला वाटे सदा. आणि म्हणून काय होतं की अध्यात्मामध्ये आम्हाला प्रचंड शंका कुशंका येतात आणि प्रचंड आमच्या मनामध्ये संशय किंवा भ्रम निर्माण होतात. आणि म्हणून इथे म्हणतात की हे कशामुळे होतं? तर तथापि कल्पू जाता न ये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता, भ्रंश पडे श्रीराम. कारण का की आम्हाला जी सवय लागलेली आहे त्याच पद्धतीने मी या आत्म्याला पाहायला जातो, त्या आत्मारामाला मी शोधायला जातो. आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये अनेक कल्पना येतात, अनेक संशय येतात, अनेक भ्रम निर्माण होतात. आणि म्हणून आम्हाला साधनेमध्ये कधीही तदाकार होता येत नाही. साधनेमध्ये आम्हाला नेहमी शंका कुशंका येतात. आणि हाच एक्झॅक्टली महत्वाचा मुद्दा समर्थ आता आमच्या समोर सांगतायत की ही साधना तर आम्हाला करायची आहे, ती आत्मवस्तू तर आम्हाला पाहिजे आहे, ते आत्मज्ञान आम्हाला पाहिजे आहे. फक्त ते आत्मज्ञान द्वैतानी होणार नाही, ज्ञाता ज्ञेय ज्ञानम या त्रिपुटीनी होणार नाही. याचं कारण असं आहे की ती वस्तू म्हणजे माझं स्वतःच स्वरूप आहे. शास्त्र आम्हाला सांगतं की अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म. म्हणजे मीच तो जीवात्मा. कुणाला पाहतोय? ज्ञेय कोण आहे? मीच आहे. ज्ञान कोण घेतोय? ज्ञाता कोण आहे? मीच आहे. म्हणजे पाहणाराही मीच आणि ज्याला पाहायचंय तोही मीच. आणि असं असल्यामुळे हे ज्ञान आम्हाला त्रिपुटीनी घेता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, जे पाहायचं आहे, जो आत्मा किंवा जीवात्मा किंवा परमात्मा किंवा आत्माराम जो मला पाहायचा आहे, तो माझ्यापासून वेगळा नाही. माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये द्वैत नाही. आम्ही दोघंही एकच आहोत आणि तो मला दिसत नाही. या दोन गोष्टी जर आम्ही लक्षात घेतल्या तर आम्हाला लक्षात येईल
की जर आम्हाला काय डिफरन्स काय आहे, डिफरन्स एवढाच आहे, बाकी काहीच नाही. डिफरन्स इतकाच आहे की एक म्हणजे काय की ज्ञाता आणि ज्ञेय हे व्यवहारामध्ये दोन आहेत आणि परमार्थामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय एकच आहे. म्हणजे ज्याला पाहायचंय तोही मीच आहे आणि जो पाहणार आहे तोही मीच आहे. हाच एक फक्त आत्मज्ञानामध्ये फरक आहे, बाकी काहीच नाही. मगाशी जे आपण म्हणलं की वृत्ती, फोनची वृत्ती, फोन बरं हुकूम म्हणजे एक्झॅक्टली फोन जसा आहे तशी वृत्ती माझ्या मनामध्ये उठते आणि फोन जरी बाहेर असला तरी मला त्या फोनचं ज्ञान होतं. ते वृत्तीनं ज्ञान होतं, विचारांनी ज्ञान होतं, थॉटनी ज्ञान होतं. इथं सुद्धा आत्मज्ञान हे वृत्तीनीच होतं, आत्माकार वृत्तीनीच होतं. आत्माकार वृत्ती ज्याला माझ्या मनामध्ये उठते त्याच वेळेला मला आत्म्याचं ज्ञान होतं. म्हणजे दोन्हीमध्ये साम्य काय आहे? दोन्हीमध्ये साम्य एकच आहे की वृत्तीशिवाय ज्ञान नाही. जर फूल जर जाणून घ्यायचं असेल तर फुलाची वृत्ती माझ्या आत उठली पाहिजे. नदी जर पाहायची असेल तर नदीची वृत्ती माझ्या आत उठली पाहिजे, माझ्या अंतःकरणामध्ये उठली पाहिजे. म्हणजे थोडक्यात मला व्यवहारातलं ज्ञान घ्यायचं असेल, पाहायची असेल गोष्ट, तर ती वृत्ती जन्य ज्ञान होतं. म्हणजे माझ्या आत, माझ्या मनामध्ये ती वृत्ती उठते. ज्ञानेंद्रिय मला ती वृत्ती माझ्या मनामध्ये उमटवतात आणि मला ते ज्ञान होतं की ही नदी आहे, हा फोन आहे, हे फूल आहे, इत्यादी 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 इत्यादी. मग आता सुद्धा मला हा आत्मा आहे ही वृत्ती माझ्या मनामध्ये उठलीच पाहिजे, कारण त्या वृत्तीशिवाय ज्ञान नाही. म्हणजे व्यवहार आणि परमार्थ ह्याच्यामध्ये साधर्म्य काय आहे तर वृत्तीजन्य ज्ञान, म्हणजे वृत्तीशिवाय ज्ञान नाही. म्हणजे आत्मा जर मला जाणून घ्यायचा असेल तर आत्म्यासारखी आत्मा बरहुकूम म्हणजेच आत्माकार वृत्ती माझ्या मनामध्ये उठली पाहिजे. त्याच वेळेला मला आत्म्याचं ज्ञान होईल. हे साधर्म्य झालं. आणि डिफरन्स काय झाला तर याच्यामध्ये सीकर अँड सॉट इज वन अँड ओनली वन. देयर इज नो डिफरन्स. म्हणजे त्याच्यामध्ये दोन नाही तर एकच आहे. जो जाणून घेणारा आहे आणि ज्याला जाणून घ्यायचं आहे ते दोन्ही एकच आहेत. हा डिफरन्स आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्मा हा सूक्ष्म सूक्ष्मातील सूक्ष्म असल्यामुळं आणि हा व्यवहारातील किंवा सृष्टीतील वस्तू नसल्यामुळं तो मनाच्या अगोचर असल्यामुळं ज्ञानेंद्रियांनी तो जाणता येत नाही. ही दुसरी गोष्ट आहे. म्हणजे या दोन गोष्टी जर आम्ही लक्षात घेतल्या की सृष्टीचं ज्ञान घेताना हे त्रिपुटीजन्य ज्ञान आहे आणि आत्मज्ञान होताना हे त्रिपुटीनी होणार नाही, तर तिथे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे कोलॅप्स होऊन एकत्रीकरणातनं ते ज्ञान होतं. आणि हे एकदा आम्हाला लक्षात आल्यानंतर तेच इथं समर्थ सांगतायत की म्हणून मग आम्हाला साधना करताना हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. इथे समर्थांनी या संबंध समासामध्ये कुठली साधना करायची ते सांगितलेलं नाही. साधना करताना आम्ही पूजा अर्चना करू, भजन म्हणू, आमच्या मनामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होतील, आम्ही नामस्मरण करू, आम्ही ध्यान करू, किंवा आम्ही कर्मयोगाच्या साह्याने आम्ही ती आत्मज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करू. साधनं कुठलीही असतील, साधना वेगवेगळ्या असतील, परंतु समर्थांनी कुठलीही साधना करताना आम्ही कशा पद्धतीने ती साधना केली पाहिजे, का केली पाहिजे आणि कशासाठी केल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे याच्यावर या समासामध्ये भर टाकलेला आहे. आणि म्हणून आम्हाला साधकाच्या दृष्टीने हा समास का महत्वाचा आहे तर मला हे कळलं पाहिजे की जर न कळता जर मी नामस्मरण करत बसलो, हे न समजता मी पूजा अर्चना करत बसलो, तर त्यावेळेला मला कधीही तो आत्मज्ञान किंवा आत्माराम मिळणार नाही. त्या पद्धतीने आम्ही किती वर्षानुवर्ष जरी साधना केली तरी आमच्या मनामध्ये क्लॅरिटी निर्माण होणार नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की ओळखी ठाई न पडे चित्ता, भ्रंश पडे सिद्धा. म्हणजे आमच्या मनामध्ये अनेक संशय निर्माण होतील या आत्मज्ञानाच्या अनुषंगाने किंवा त्या आत्मारामाच्या अनुषंगाने, कारण आम्हाला दिसत काही नाही. आणि म्हणून काय होतं की आम्हाला
कल्पू जाता अंधकार भरला वाटे श्रीराम. म्हणून आम्हाला कधीही बऱ्याच वेळेला अनेक वर्ष मी साधना करतोय तरी सुद्धा मला हवं तसं समाधान मिळत नाही. मी अनेक वर्ष साधना करतोय पण तरी सुद्धा मला माझ्या मनामध्ये माझ्या जीवनामध्ये पाहिजे तसा आनंद मिळेल असं सांगता येत नाही. याचं कारण आहे की आमच्या आत्मवस्तूमध्ये प्रॉब्लेम नाही, आत्मारामामध्ये प्रॉब्लेम नाही. आम्ही त्याला अप्रोच करताना आम्ही जी पद्धत वापरतो, आम्ही जी साधना करतो आणि जे आमच्या एक्सपेक्टेशन्स आहेत साधनेमधल्या त्या आम्हाला न कळल्यामुळे आमच्या मनामध्ये हे सगळे संशय निर्माण होतात, अंधकार होतो. आणि म्हणून म्हणतात की कल्पू जाता वाटे काळे, परी ते काळे ना पिवळे, आरक्त निळे ना ढवळे, वर्णरहित श्रीराम. कारण म्हणून आम्ही कल्पना करताना काय करतो की अरे आमच्या डोळ्यासमोर ते आत्माराम म्हणजे तो आत्माराम म्हणजे तो काळा असावा का गोरा असावा का पिवळा असावा का निळा असावा. आणि अशा कल्पनेनी आम्ही तो आत्माराम आमच्या आत पाहायचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेला म्हणून ऍक्च्युली वस्तू आहे कल्पू जाता वाटे काळे, परी ते न काळे न पिवळे, आरक्त निळे ना ढवळे, वर्णरहित श्रीराम. तो आत्माराम कसा आहे, ते आत्मचैतन्य कसं आहे, तर ते वर्णरहित आहे. त्याला कुठलाही रंग नाही. जयास वर्ण व्यक्ती नसे, भासाहुनी अनारिसे, रूपची नाही कैसे ओळखावे श्रीराम. त्याला रूपही नाही, त्याला कुठलंही रूप नाही, त्याला कुठलंही रंग नाही. न दिसता ओळखणं किती धरावी आपण, हे तो सर्वासीच कारण होत असे श्रीराम. आणि म्हणून मला त्याची ओळख पटत नाही. कारण का की मी त्या अप्रोच, माझा अप्रोच वेगळा असल्यामुळं मी तो आत्माराम कल्पना करतो, माझ्या मनामध्ये तशी कल्पना करतो. आणि म्हणून त्याला मी त्या रूपानी कल्पना करायचा प्रयत्न करतो, त्या वर्णांनी कल्पना करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तो आम्हाला सापडत नाही, तो आम्हाला त्या अनुभवाला येत नाही. आणि आम्हाला काय होतं, हे तो श्रमची कारण होत असे श्रम. आम्हाला नुसता साधनेचा श्रम होतो. म्हणून ते म्हणतात की जो निर्गुण गुणातीत, जो अव्यक्त अदृश्य, जो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष श्रीराम. जो जो आत्माराम आहे तो कसा आहे, तो निर्गुण आहे, तो गुणातीत आहे, तो अदृश्य आहे, तो अव्यक्त आहे, तो अचिंत्य आहे आणि असा तो असलेला परमपुरुष आहे. समर्थांनी इथे एक प्रमाण दिलेलं आहे की अचिंत्य व्यक्त रूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. हे ब्रह्म कसं आहे, ब्रह्म हे अचिंत्य आहे, अव्यक्त आहे, अरूपाय आहे, निर्गुणाय आहे. त्याच्यामध्ये कुठलेही गुण नाहीत, पण समस्त जगदाधार, समस्त जगाला त्यांनी धारण केलेलं आहे, असं हे परब्रह्म आहे. आणि म्हणून काय करायचं आहे, तर अचिंत्य ते चिंतावे. म्हणून मग जर त्याचं चिंतन करणार नसेल तर चिंतन कसं करणार, पण तरी सुद्धा चिंतन केलं पाहिजे. जे दिसत नसेल ते दिसणार कसं, तरी सुद्धा तो दिसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग कसं केलं पाहिजे ते आता समर्थ सांगणार आहेत. या समासामध्ये ते सगळं येणार की आम्ही साधना करताना कशा पद्धतीने साधना करावी, ज्याचं चिंतन करता येत नाही त्याचं कशा प्रकारे चिंतन करावं, जो अव्यक्त आहे त्याला कसं आठवावं. आणि म्हणून इथे सांगतात की अचिंत्य ते चिंतावे, अव्यक्तास आठवावे, निर्गुणास ओळखावे कोणे परी श्रीराम. जे दृष्टीस न पडे, जे मनासही नातुडे, तया कैसे पाहणे घडे निर्गुणासे श्रीराम. बघा परत समर्थ प्रश्न विचारतात की अरे जे दृष्टीलाच पडत नाही, जे मला डोळ्याला दिसतच नाही, मनाला ते समजत नाही, असा तो निर्गुण निराकार अचिंत्य आत्माराम मी कसा पाहणार. असंगाचा संग धरणे, निरवलंबी वास करणे, अशब्दासी अनुवादणे कोणे परी श्रीराम. तो असंग आहे. कारण काय की आपल्या सगळ्यांना हे आता आपल्या आतापर्यंतच्या समासात झाल्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो असंग आहे. तो माझं स्वतःच स्वरूप आहे, पण तो स्वतःच स्वरूप जरी असलं तरी तो असंग आहे. माझ्याच शरीरामध्ये तो त्याच्याच रूपानी, त्याच्याच अवस्थेनी तो आहे. त्याची अवस्था तो कधीही बिघडवत नाही. माझी अवस्था बदलते. मला राग येतो, मला द्वेष येतो, मला वेगवेगळे मूड्स आहेत, पण त्याला मूड्स नाही. त्याला कधीही राग येत नाही. का
तर मला राग येणं हे जे फंक्शन आहे हे माझ्या मनाचं फंक्शन आहे. मला जे मूड्स येतात ते कुणाचं फंक्शन आहे, हे या माझ्या मनाचं फंक्शन आहे. मग तो कसा आहे, तर तो माझ्या मनाच्या बरोबर पाठीमागं राहून, असंग राहून तो त्या मनाला मनपण देतो, म्हणजे त्या मनाला चैतन्य देतो आणि त्या मनाचं फंक्शन चालू होतं आणि म्हणून मला मूड्स येतात. पण माझ्या मनाला मूड्स आले, माझं मन राग द्वेष काम क्रोध असं जर झालं, पण तरीही सुद्धा तो अतिशय जवळ राहून मनाला जरी तो चैतन्य देत असला तरी सुद्धा तो असंग आहे. तो कधीही मूड्स त्याला येत नाहीत. कारण का की तो असंग पद्धतीने असंग शस्त्रेन दृढेन चित्वा म्हणून भगवंताने सुद्धा सांगितलं की तो कसा आहे, तो असंग पद्मपत्र विभांबसा असा आहे. पुढे म्हणतात की अचिंत्यासी चिंतू जाता निर्विकल्पासी कल्पता अद्वैताचे ध्यान करिता द्वैताची उठे श्रीराम. आणि म्हणून आम्हाला प्रॉब्लेम कुठे येतो, तर आम्ही जो अचिंत्य आहे त्याचं चिंतन करायला लागतो, जो निर्विकल्प आहे त्याची कल्पना करायला लागतो, जो अद्वैत आहे त्याचं आम्ही ध्यान करताना आम्हाला काय होतं, तर द्वैत सुटतं. म्हणजे त्याच्यामध्ये दोन येतात, म्हणजे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे त्रिपुटीचा अनुभव येतो. म्हणजे आम्ही जे आम्हाला कम्फर्टेबल आहे तिथंच आम्ही जातो. म्हणून आम्ही काय करतो, पूजा करताना सुद्धा आम्ही द्वैताची पूजा करतो. आम्ही नामस्मरण करताना काय करतो, द्वैतातून नामस्मरण करतो. ध्यान करताना सुद्धा आम्ही द्वैतातूनच ध्यान करतो. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की काय होतं, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये जो ज्ञाता आहे, कोण, मी 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 म्हणणारा हा जो जीवात्मा आहे, जो ज्ञाता आहे किंवा जो प्रमाता आहे त्यालाच कर्ता असं म्हटलं जातं. हा जो मी जो आहे तो स्वतःच डिफरन्सिएशन ठेवायचा नेहमी प्रयत्न करतो. म्हणजे कसा डिफरन्सिएशन प्रयत्न करतो की मी हा जगापासून वेगळा आहे, मी हा इतर माणसांपासून वेगळा आहे, मी हा ईश्वरापासून वेगळा आहे. म्हणजे या सर्वांमध्ये भेद आहे. हे कुणी भेद निर्माण केले, मीच, या जीवानच निर्माण केलेत. जीव जगतः भेदः, जीव जीव भेदः, जीव ईश्वर हा भेदः. आणि जिथं भेद आहेत तिथं द्वैत आहे. भेद म्हणजे दोन. आणि म्हणून आम्हाला प्रॉब्लेम येतो. बघा किती, कारण का की आम्हाला हे कम्फर्टेबल वाटतं. आम्हाला जसं जीवनामध्ये जसं व्यवहारामध्ये वागतो त्याच पद्धतीने मी साधना करतो. आणि का करतो, तर ते मला कम्फर्टेबल आहे म्हणून. तिथं सुद्धा मी द्वैताचा अनुभव घेतो, परमार्थामध्ये सुद्धा मी द्वैताचा अनुभव घेतो. आणि म्हणून आमच्या सगळ्या साधना या द्वैताच्याच साधना आहेत. पण द्वैताच्या साधनेने आम्हाला आत्माराम मिळेल का, तर समर्थ म्हणतात ते कदापिही शक्य नाही. द्वैताच्या साधनेने आम्ही वेगवेगळ्या साधना करतो, ते बरोबर आहे का, ते अगदी बरोबर आहे. ते आम्हाला कम्फर्टेबल आहे म्हणून आम्ही करतो, तेही बरोबर आहे. पण द्वैतानी आम्ही आत्माराम शोधू नये. जर आम्हाला आत्मवस्तू जर पाहिजे असेल तर आम्हाला अद्वैतच केलं पाहिजे. अद्वैतानीच आम्ही तिथं पोचलं पाहिजे. आता काय म्हणतात की आता ध्यानची सांडावे, अनुसंधान ते मोडावे, तरी मागुते पडावे महासंशयी श्रीराम. आणि म्हणून आमच्या मनामध्ये संशय निर्माण होतात, कारण आम्ही ध्यानाला बसू शकत नाही. आम्ही अनुसंधान नामस्मरण करायला लागलो तर आम्ही त्या श्रीरामाशी, आम्हाला सांगितलेलं आहे की नामस्मरण म्हणजे त्या श्रीरामाचं स्मरण कर. आणि स्मरण कर म्हणजे काय, तर माझ्या मनामध्ये ज्यावेळेला श्रीराम जय राम जय जय राम असं ज्यावेळेला मी म्हणेन त्यावेळेला माझ्या मनामध्ये त्या कोदंडधारी श्रीरामाची वृत्ती निर्माण होईल. आणि अशाच पद्धतीने मी नामस्मरण करतो आणि मला करायला पाहिजे आणि तेही बरोबर आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे, तर ते नामस्मरण मी कंटिन्युअस ठेवू शकत नाही, कारण अनुसंधान ते मोडावे. ते अनुसंधान मी टिकवू शकत नाही. ते स्मरण माझ्या मनामध्ये कंटिन्युअस होऊ शकत नाही आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये संशय निर्माण होतात. म्हणजे आत्मवस्तूचा किंवा आत्मारामाचा प्रॉब्लेम नाही, नवे नवे हा साधनेचा सुद्धा प्रॉब्लेम नाही, हा कशाचाच प्रॉब्लेम नाही. काहीही कारण न करता माझ्या मनामध्ये संशय निर्माण होतो. याचा अर्थ काय, की आम्ही व्यवहारातली साधना, व्यवहारातली आमचा अनुभव
हा परमार्थामध्ये तसाच्या तसा शोधण्याचा प्रयत्न करतो, द्वैतामधून ते पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये संशय निर्माण होतो. द्वैताच्या भेणे अंतरी वस्तू न पाहिजे तरी तेणे समाधाना उरी कदा असे चिना श्रीराम. आणि म्हणून म्हणतात की जर वस्तू जर पाहिजे असेल, म्हणजे आत्मवस्तू जर आम्हाला जर पाहिजे असेल, तर ती द्वैताच्या आधाराने जर आम्ही शोधायला गेलो तर आमच्या मनामध्ये कधीही ते समाधान येणार नाही, आम्हाला कधीही त्याचा आनंद मिळणार नाही. आणि म्हणून काय म्हणतात की त्याच्या बरोबरच की सवे लाविता सवे पडे, सवे पडिता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान श्रीराम. आणि म्हणून समर्थांनी अजून एक जाता जाता आम्हाला एक साधना सांगितलेली आहे की आम्ही या वेगवेगळ्या उपासना साधना करत असताना हे जर आम्ही लक्षात ठेवलं की अरे ह्या साधना मला करतोय त्यावेळेला मी या द्वैताच्या साधना आहेत, पण हे लक्षात घेताना म्हणजे साधना तर आम्हाला केल्याच पाहिजे, नामस्मरण आम्हाला केलंच पाहिजे, मेडिटेशन ध्यान आम्हाला केलंच पाहिजे, पूजा अर्चना केलीच पाहिजे, सर्व भक्ती कर्म सर्व केलंच पाहिजे. पण हे सर्व करत असताना नित्यानित्य विचारे घडे समाधान श्रीराम. म्हणून जर आम्हाला जर संशय निराकरण करायचं असेल तर नित्य काय आणि अनित्य काय, आत्मा काय आणि अनात्मा काय, सब्जेक्ट काय आणि ऑब्जेक्ट काय, याचा विचार आम्हाला नेहमी केला पाहिजे आणि त्या विचारानेच आम्हाला समाधान प्राप्त होईल. म्हणून इथे म्हणतात की या सगळ्या साधनांच्या बरोबर आम्ही कधीही नित्यानित्य विचार सोडता कामा नये. नित्यानित्य विचार म्हणजेच आत्मा अनात्म विचार, म्हणजे आत्मा कोण आहे आणि अनात्मा कोण आहे, आत्मा कसा आहे आणि अनात्मा कसा आहे. आपण हे सगळं पूर्वी बघितलेलं आहे, त्यामुळे आता आपण इलॅबोरेट करत नाही आहोत. पण आम्ही या सगळ्याचा विचार करून सब्जेक्ट कोण आहे, ऑब्जेक्ट कोण आहे, सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, याचा सदैव सदा सर्वदा विचार करावा असं इथं समर्थ सांगतात. वस्तू चिंतता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे, शून्यत्वे संदेही पडिजे, विवेके विण श्रीराम. म्हणून जर विचार मार्ग म्हणजे विवेक किंवा विचार, आपण मागच्याला बोललेलो होतो की विचार आणि विवेक ह्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. विवेक म्हणजे सत्य काय आणि असत्य काय याचा विचार करायचा आणि त्याच्यामध्ये पृथक करायचं, म्हणजे डिफरन्सिएशन करून बाजूला काढणे, म्हणजे सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, सत्य आणि असत्य याचा विवेक करून ते वेगळं काढून सत्याची कास धरणे आणि असत्याला सोडून देणे. आत्मा काय आणि अनात्मा काय हे याचा विचार करून आत्म्याला निवडणे आणि अनात्म्याचा निराश करणे, म्हणजे अनात्म्याला सोडून देणे. म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परितो ओसरना श्रीराम. म्हणून समर्थांनी आता हा एक ही जी ओवी आहे ही तुम्ही अधोरेखित करून ठेवा, कारण हा आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कुठला प्रॉब्लेम आहे? अहंभाव ओसरावा, परितो ओसरेना श्रीराम. म्हणून अहंभाव जर ओसरायचा असेल, अहंभाव म्हणजे काय, तर तो जीवात्म भाव, म्हणजे अभिमानात्मिका अंतःकरण वृत्ती ही जी अभिमान म्हणजे मी 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 आणि मी कोणतरी आहे, मी हा जीवात्मा आहे, मी हा विवेक आहे, माझं नाम रूप हे आहे, हा माझा अहंभाव आहे. आणि या अहंभावानी, या अभिमानानी कळत न कळत मी काय करतो, तर या संबंध जीवनामध्ये जगत असताना हा मी कसा चांगला आहे हे मी माझं स्वतःला पटवण्याचा प्रयत्न करतो आणि हा मी इतरांच्या पेक्षा कसा वेगळा आहे हे सुद्धा मी माझ्या स्वतःला पटवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी माझ्या स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये भेद जोपासण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जोपर्यंत माझ्यामध्ये तो अहंभाव आहे, जोपर्यंत माझ्यामध्ये आणि सर्व इतरांच्या मध्ये वेगळेपणा आहे, भेद आहे, तोपर्यंत आम्हाला आत्माराम करणार नाही. कारण काय की आता बघा याचं कारण काय की आपण मगाशी बघितलेलं होतं, का करणार नाही, तर याचं कारण काय आहे, तर मीच आत्मा आहे
आणि जर आत्मा असेल आणि जर तो आत्मा मी असल्यामुळे माझंच मला जर ज्ञान घ्यायचं असेल आणि तोच आत्मा हा सगळ्यांच्या मध्ये जर असेल तर सगळ्यांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये काहीही भेद नाही हे सिद्ध झालं. आणि हे जर सिद्ध झालं असेल तर माझ्यामध्ये आणि इतरांमध्ये जर साम्य नाही असं जे मला आज वाटतंय ते म्हणजे माझी अहमवृत्ती, म्हणजे माझा अहंकार. आणि म्हणून परमार्थामध्ये असं म्हणलं जातं की कार प्रत्यय पडल्यानंतर आम्हाला आत्मज्ञान होईल, आत्मा राम याचा अनुभव येईल. म्हणून काय होतं तर माझी अहमवृत्ती मला टाकता येत नाही, कारण अहमवृत्ती म्हणजेच मी आहे. म्हणून आचार्य सुद्धा काय म्हणतात की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणजे जीव म्हणजे ज्ञाता, प्रमाता, सब्जेक्ट म्हणजे मी स्वतः. मी कोण आहे? मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे माझंच मला ज्ञान घ्यायचं आहे तर मी इतरांपेक्षा वेगळा नाही. कारण का तर एकच ब्रह्म सगळ्यांच्या मध्ये आहे. अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म असं जर शास्त्र सांगत असेल तर माझ्यामध्ये आणि इतरांच्या मध्ये कुठलाही भेद नाही. म्हणजे जर आय असेल तर मला काय केलं पाहिजे तर तो माझा अहमभाव म्हणजे माझी अभिमानात्मिका जी वृत्ती आहे ती गळाल्याशिवाय मला आत्मज्ञान होणार नाही. आणि म्हणून साधकांनी काय करावं तर साधकांनी सीकर अँड सॉट ही एकच असल्यामुळं, त्रिपुटीजन्य ज्ञान नसल्यामुळं आणि मी आणि सर्व जग एकच असल्यामुळे आम्हाला व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये हा अतिशय मोठा डिफरन्स आहे. आणि म्हणूनच आम्हाला तो अहंकार कितीही टाकायचा प्रयत्न केला तरी तो टाकता येत नाही. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परी तो ओसरेना श्रीराम. आम्ही सगळ्यांचा हा प्रॉब्लेम आहे. आम्हाला सगळ्यांची आमची एक परमार्थामध्ये हे आहे की आम्हाला कितीही म्हणलं तरी आम्हाला प्रपंच टाकता येत नाही, आम्हाला प्रपंच सोडता येत नाही, आम्हाला प्रपंच कधीही आम्हाला बाजूला सारता येत नाही. प्रपंचामध्ये आम्हाला बाकी सगळं ज्ञान छान आहे, आम्ही हे सगळं ऐकायला छान वाटतं, पण ज्यावेळेला मी परत एकदा प्रपंचामध्ये जातो त्यावेळेला मला प्रपंच टाकता येत नाही. याचं कारण काय आहे की मी स्वतःला अहमभावानी मी 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 भेद आहे, मी वेगळा आहे हे मी व्यवहारामध्ये इतकं माझ्या मनामध्ये घट्टबीत ठेवतो की त्यामुळे काय होतं तर मी इतरांच्या पेक्षा वेगळा आहे हे मी इतरांच्या पेक्षा सेम आहे मी डायजेस्टच करू शकत नाही. कारण काय की तो आणि मी वेगळा आहे हे हे मला इतकं डोक्यामध्ये भिन्न बसलेलं आहे, कारण त्याचं रूप वेगळं आहे, माझं रूप वेगळं आहे. तो जाड आहे, मी कृश आहे, तो गोरा आहे, मी काळा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला मला जर भेद जर समोर दिसत असेल तर तो आणि मी सेम कसे काय, हे शक्यच नाही. आणि म्हणून मी काय करतो तर तो आणि मी वेगळा आहे. मला स्वतःच्या माझ्या रूपाचा, माझ्या नावाचा, माझ्या प्रसिद्धीचा, माझ्या ज्ञानाचा सगळा मला अभिमान आहे. आणि म्हणून जोपर्यंत माझ्या मनामध्ये अहंभाव आहे, जोपर्यंत माझ्या मनामध्ये अहंकार आहे तोपर्यंत मला माझं स्वतःच ज्ञान होणार नाही. कारण हा आत्मा आहे असं ज्ञान होत नाही, अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होतं. आणि त्यासाठी प्रिरिक्विजिट एकच आहे की त्याला जो येणारा अडसर आहे तो अडसर म्हणजे माझा स्वतःचा अहंभाव, म्हणजे मी 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 मीपणा हा मला कमी केला पाहिजे. कसा करायचा? म्हणून समर्थांनी लगेच सोल्युशन सांगितलं. हा प्रॉब्लेम मला सगळ्यांना माहिती आहे की मला माझं अहंभाव कमी करता येत नाही, मला माझा प्रपंच सोडता येत नाही. तर समर्थांनी आम्हाला सोल्युशन सांगितलं, साधना दिली. समर्थांनी सांगितलं की म्हणून विवेक करावा. कसला विवेक करावा? आत्मानात्म विवेक करावा. कसला विवेक करावा? सब्जेक्ट ऑब्जेक्ट विवेक करावा. काय विवेक करावा? नित्य विवेक करावा. नित्य काय आणि अनित्य काय. म्हणजे आणि त्या ज्ञानानी, त्या विवेकानी ज्ञाने प्रपंच सारावा असं म्हणलेलं आहे. त्या ज्ञानाने काय करावं? प्रपंच सारावा म्हणजे बाजूला काढावा. कसा बाजूला काढावा? विचारांनी बाजूला काढावा. कारण प्रपंच आम्हाला टाकता येत नाही, प्रपंच आम्हाला सोडता येत नाही. प्रपंच आम्हाला सोडावा म्हणलं तरी सुटत नाही, टाकावा म्हणलं तरी टाकत नाही. जरी आम्ही प्रपंचापासून लांब झालो, फ्रस्ट्रेट झालो आणि
जरी आम्ही हरिद्वारला जरी गेलो तरी आमचा प्रपंच आम्ही तिथं घेऊन जातो, कारण का की माझं जे मन आहे प्रपंचातलं मन, ते मी कधीही मला सोडता येत नाही. आणि म्हणून जर प्रपंचात जर आसक्त झालेलं जे माझं जे मन आहे, ते जर मला जर त्यातनं बाहेर करायचं असेल तर ज्ञानानेच करता येतं. ज्ञाने प्रपंच सारावा. दिस इज अ सोल्युशन. देर इज नो अदर सोल्युशन फॉर दिस. म्हणून ज्ञानानेच प्रपंच. वैराग्य जर मला जर पाहिजे असेल तर वैराग्य जर यावंसं जर आम्हाला वाटत असेल प्रपंचामधलं, तर विवेक आणि वैराग्य जे विवेक असल्याशिवाय वैराग्य होऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की काय करावं, म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परी ओसरेना सिद्धावा. आणि कितीही जरी टाकायचा प्रयत्न केला तरी तो आम्हाला टाकता येत नाही. पण असं जरी असलं तरी आम्ही कधीही निराश न होता आम्ही ती साधना करत राहावी, हा समर्थांचा आम्हाला दिलेला संदेश आहे. परब्रह्म ते अद्वैत, कल्पताची उठे द्वैत, तेथे हेतू आणि दृष्टांत काहीच न चले सिद्धा. ते आठविता विसरीजे, का ते विसरोनी आठविजे, जाणोनिया नेणिजे, परब्रह्म ते श्रीराम. त्यास न भेटता होय भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसे हे नवल गोष्टी मुकेपणाची श्रीराम. ते साधू जाता साधवेना, नातरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना, निरंतर श्रीराम. असणारं सोल्युशनच जर आम्ही वापरलं तरच त्याच्यावर आपल्याला उपाय काढता येतो. म्हणूनच इथं समर्थने आम्हाला सांगितलेलं आहे की जर आम्हाला जर सोल्युशन काय आहे, तर सोल्युशन एकच आहे की तो म्हणजे विवेक करणे. आणि विवेक करून, नित्यानित्य विवेक करून, आत्मानात्म विवेक करून, त्या सब्जेक्ट ऑब्जेक्ट हा विवेक करून प्रपंचाला बाजूला करावं. आणि मग काय करावं, आमचा जो असणारा जो अहंभाव आहे, कारण प्रपंचामध्ये आम्हाला सवय लागलेली आहे, आम्हाला प्रपंच प्रॉब्लेम नाही आहे, प्रपंचामध्ये आम्ही राहून आम्ही सगळं परमार्थ करू शकतो, तोही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कुठं आहे, तर प्रपंचामध्ये आम्हाला ज्या लागलेल्या ज्या सवयी आहेत, त्या सवयीमध्ये आम्ही तो अहंभाव म्हणजे माझा अभिमान सारखा तेवत ठेवतो. आणि तो तेवत ठेवण्याची सवय असल्यामुळे आम्हाला प्रपंचातही प्रॉब्लेम येतो आणि परमार्थाही मध्ये प्रॉब्लेम येतो. आणि म्हणून तो जो सोल्युशन आहे, सोल्युशन बेस्ड अप्रोच, जर व्यवस्थित जर आम्ही उपाय केला तर तो आम्हाला अपायकारक होत नाही. आणि हे अनुभवानेच कळतं की ज्यांनी ही साधना केलेली आहे त्यांनाच हे कळेल, अथवा हे कळणार नाही. म्हणून ते नुमजताच उमजे, उमजोनी काहीच नुमजे, ते वृत्ती विण पाविजे, निवृत्ती पद सिद्धा. ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काय, मनामध्ये न समाये, परब्रह्म ते सिद्धा. त्याचे उपमेय जावे द, आता परत सांगतात की त्याच उपमेय द्यावे ज, तरी ते निर्मळ निश्चळ, विश्व बुडाले सकळ, परी ते कोरडीचे असे सिद्धा. नवे प्रकाशासारिखे, नवे अथवा नवे काळोखे, आता ते कायसा सारिखे, सांगावे हे श्रीराम. म्हणजे परत एकदा त्या परब्रह्माचं वर्णन करतात की ते निश्चळ आहे, ते निर्मळ आहे. म्हणजे त्याला जलाची उपमा देऊ शकत नाही, कारण आपण हे मागच्या वेळेला बघितलं होतं अनेक वेळेला की जल म्हणजे पाणी हे मलिन होऊ शकतं, पण कधीही परब्रह्म हे मलिन होऊ शकत नाही. ते सदा सर्वदा निसंग असल्यामुळं निर्मळच आहे. ते निश्चळ आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही चलित भाव नाही. ते आहे त्याच ठिकाणी स्थिर आहे. का स्थिर आहे, तर ते अखंड आहे, ते एकच आहे. संबंध सगळ्या ब्रह्मांडामध्ये आत्मचैतन्य हे एकच आहे. आणि त्यामुळं ते सगळ्यांना त्यानं व्याप्त केलेलं असल्यामुळे ते निश्चळ आहे. आणि म्हणून विश्व बुडाले सकळ, तरी परी ते कोरडेचे असे श्रीराम. नवे प्रकाश, ते प्रकाशासारखं सुद्धा नाही, काळोखासारखं सुद्धा नाही, ते कशासारखं सांगताही येत नाही. आता ते कासयासारखे सांगावे हो श्रीराम. ऐसे ब्रह्म निरंजन, कदा नवे दृश्यमान, लावावे ते अनुसंधान, कोणे परी श्रीराम. म्हणून आम्हाला जो सगळ्यात नेहमी प्रश्न पडतो की अरे तो निर्गुण निराकार आहे, त्याची साधना कशी करणार. तर तो जर निराकार आहे, तो निर्गुण आहे, तो निरंजन आहे, तो दृश्य नाही, तर त्याचं अनुसंधान, त्याचं नामस्मरण कसं करणार.
नामस्मरण करताच येऊ शकत नाही. आणि म्हणून आमच्या मनामध्ये संदेह निर्माण होतो की अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता. आता याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे की आम्ही अनुसंधान, आम्हाला जे नामस्मरण करतो ते आम्ही सगुण रूपाचं नामस्मरण करतो. आमच्या सगळ्या साधना आहेत या सगुणामध्ये असलेल्या साधना आहेत. म्हणजे आम्ही कोदंडधारी रामाचं ज्यावेळेला नामस्मरण करतो ती सगुण उपासना आहे. आम्ही ध्यानामध्ये वेगवेगळे आमच्या आराध्य देवतेचं ध्यान करतो ती सगुण उपासना आहे. आम्ही पूजा अर्चना करतो ती सगुण उपासना आहे, सगुण साधना आहे. पण आता विषय जो चाललेला आहे की सगुणाच्या पेक्षा पुढे काहीतरी आहे आणि ते निर्गुण निराकार आहे. त्याची साधना कशी करायची किंवा त्याचं ज्ञान कसं घ्यायचं हा विषय आता चाललेला आहे. आणि म्हणून हे आम्ही ज्यावेळेला समास वाचतो त्यावेळेला हे लक्षात ठेवलं पाहिजे की इथे सगुणाचं नाही तर इथे निर्गुणाचं वर्णन आहे. कारण सगुण हे एक माइलस्टोन आहे, पण सगुण हा माइलस्टोन आम्ही जरी रीच केला तरी सुद्धा आम्हाला तिथंच थांबता येत नाही, कारण ते डेस्टिनेशन नाही. तर आम्हाला सगळ्यात लास्ट डेस्टिनेशन म्हणजेच काय तर निर्गुण म्हणजे काय आहे हे सुद्धा आम्हाला अनुभवाला आलं पाहिजे, आम्हाला ते समजलं पाहिजे, आम्हाला त्याचं ज्ञान आलं पाहिजे. लटकेची काय पाहावे कोठे जाऊन राहावे अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा श्रीराम. आणि मग आम्हाला काय वाटतं की अरे हे सगुणातल्या साधना सगळ्या बरोबर आहेत असं आम्हाला वाटायला लागतं. कारण काय की सगुणामध्ये आम्हाला सगळं दिसतं की आता मूर्ती दिसते, देवळामध्ये गेल्यानंतर मूर्ती दिसते, अयोध्येमध्ये गेल्यानंतर रामलल्लाची मूर्ती दिसते, ती अतिशय गोड आहे, त्याचं नामस्मरण केल्यानंतर आम्हाला समाधान प्राप्त होतं. आणि त्यामुळे आम्ही त्या सगुणाच्या उपासनेमध्येच रमतो. पण जसं सगुणाच्या मध्ये उपासनेमध्ये रमणं हे बरोबरच आहे, पण याचा अर्थ असा नव्हे की आम्ही सगुणाच्या पेक्षा सुद्धा पुढे जाऊन अजून पुढचा सत्य स्वरूपाचा शोध घेतला पाहिजे. जसं नामदेवांनी सुद्धा ज्या वेळेला लक्षात आलं भगवंताच्या की नामदेव हा पंढरपुरामध्ये असलेल्या विठ्ठलाशी इतका आसक्त झालेला आहे, त्या भक्तीनं इतका प्रेमाने चिकटलेला आहे की खरंच हे सत्य काय आहे, खरा निर्गुण निराकार भगवंत किंवा पांडुरंग कसा आहे हे त्याला अजून माहिती नसल्यामुळे तो त्या सगुणामध्ये अडकलेला आहे. आणि ज्यावेळेला जर आम्ही सगुणामध्ये जर अडकलेलो असेल तर ती सोन्याची पेढी आहे. कारण खरा पांडुरंग हा निर्गुण निराकार आहे आणि तो आम्हाला समजून घेतल्याशिवाय आम्हाला तो आनंद किंवा शांतता मिळणार नाही. आणि म्हणून अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा श्रीराम. अभावाची म्हणो सत्य कैसे वेदशास्त्रे तरी वेदशास्त्रे कैसे मिथ्य आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे नव्हे श्रीराम. म्हणून संबंध सगळं वेद शास्त्र काय सांगतं की अरे तो जो आहे आत्मा राम तो निर्गुण निराकार आहे. म्हणून त्याला आम्ही मिथ्या समजता कामा नये. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की साधना म्हणून ही समाज काय आहे तर साधना प्रतिष्ठा सांगितलेला आहे, निरूपण आहे. साधना प्रतिष्ठा निरूपण म्हणलेलं आहे. आणि मग साधन म्हणजे काय तर मग आम्हाला काय वाटतं की तीच जी साधना आहे, जी आमची सगुण उपासातली साधना आहे तीच आम्ही प्रतिष्ठित करतो, तेच फायनल डेस्टिनेशन आहे असं समजतो आणि आम्ही तिथंच थांबतो. समर्थ म्हणतात की अरे तुम्ही अजून तिथेच थांबू नका, तुम्ही अजून पुढे जावा. ही पहिली पायरी आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे. तुम्ही अजून कॉलेजमध्ये जावा. आणि म्हणून त्यासाठी म्हणतात की वेदशास्त्र यांनी जे आत्मारामाचं वर्णन केलेलं आहे ते मिथ्या समजता कामा नये. आणि म्हणून त्याचं ते कसं बरोबर आहे, ते कसं फायनल डेस्टिनेशन आहे हे सांगण्यासाठी समर्थ आम्हाला वेगवेगळे दृष्टांत देतात. काय म्हणतात की अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरुगीता तो महेश सांगता होय पार्वतीच महाज्ञान श्रीराम. हा अरे बाबांनो अद्वैत ज्ञानाचा उपदेश म्हणजे हा उपदेश जो गुरुगीतेमध्ये महेशाने पार्वतीला सांगितलेला आहे ते महाज्ञान आहे. म्हणजे आत्मज्ञान ह्यालाच महाज्ञान म्हणलेलं आहे. आणि अद्वैत ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, हेच फायनल डेस्टिनेशन आहे. हे समर्थ इथं पुन्हा 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 सांगतायत. पुढे सांगतात की अवधूत गीता केली गोरक्षास निरूपिली ते अवधूत गीता बोलिली ज्ञानमार्ग श्रीराम. अरे जी गोरक्षाला सांगितलेली जी अवधूत गीता आहे तो सुद्धा ज्ञानमार्गच आहे आणि तोच मार्ग अद्वैताचाच आहे.
आम्हाला कळलं पाहिजे. परत पुढे म्हणतात की विष्णू होनी राजहंस विधीस केला उपदेश ते हंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे श्रीराम. विष्णूंनी सुद्धा राजहंसाचं रूप घेऊन ब्रह्मदेशाला जो उपदेश केला तो हंस गीतेमध्ये सांगितलेला आहे. ते सुद्धा आत्मज्ञानच आहे, तो सुद्धा ज्ञानमार्गच आहे. आणि हे आम्हाला परत एकदा सांगतात की ब्रह्मा नारदा ते उपदेशित चतुश्लोकी भागवत पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले श्रीराम. म्हणून चतुश्लोकी भागवत कुणी सांगितला? ब्रह्मानी नारदाला सांगितला आणि व्यासानी तो अनेक पुढं मोठा केला. म्हणजे काय तर चतुश्लोकी भागवताचा विस्तार करून त्यांनी आत्ता आहे तो भागवत सांगितला. त्याच्यामध्ये सुद्धा सगुण आणि निर्गुण असं दोन्हीही आम्हाला त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. वशिष्ठ सार वशिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता श्रीराम. वशिष्ठांनी वशिष्ठ मुनींनी सुद्धा योग वशिष्ठामध्ये रघुनाथाला जे सांगितलं ते ज्ञानच आहे, ते आत्मज्ञान आहे. कृष्णाने अर्जुनाला सांगितली ती गीता ही सुद्धा आत्मज्ञानच आहे. ऐसे सांगावे ते किती बहुत ऋषी बोलिले बहुती अद्वैत ज्ञान आदी अंती सत्तेची असे श्रीराम. बघा म्हणजे समर्थांनी ते काय सांगितलं की अनेक सगळ्या या उदाहरण देऊन समर्थांनी एक फायनल सांगितलं की सर्वामध्ये सर्वश्रेष्ठ आदी आणि अंत सत्य असणार अद्वैत ज्ञान हे एकच ज्ञान. आणि अद्वैत ज्ञान म्हणजे काय तर अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म हे महावाक्य असेल, तत्त्वम असी हे महावाक्य असेल, किंवा आचार्यांनी सांगितलेलं असेल तर ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा हे जे सांगितलेलं जे ज्ञान असेल हे अद्वैत ज्ञान आहे. आणि म्हणून म्हणतात की म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन प्रज्ञेरहित जे जन तयासने हे कळेना श्रीराम. आणि म्हणून काय झालं की आत्मज्ञान आणि म्हणून हे जर समजत नसल्यामुळं आम्ही सगळेजण त्याला मिथ्या म्हणायचा प्रयत्न करतो आणि म्हणून ते नाहीच आहे असं आम्हाला वाटतं. पण ते नाही म्हणून ते दिसत नाही म्हणून ते नाही असं नाही. आम्हाला ते बुद्धीला झेपत नाही म्हणून ते नाही असं नाही. हे डिफिकल्ट आहे पण इम्पॉसिबल नाही. आणि म्हणून डिफिकल्ट काय आहे तर जेथे शेषाशी प्रज्ञा मंदली श्रुतीस मौन मुद्रा पडिली जाणपणे न वचे बदली स्वरूप स्थिती श्रीराम. म्हणजे जिथं शेषशाही म्हणून आपण भगवान म्हणतो पण शेष हा अतिशय प्रज्ञावंत आहे पण तो सुद्धा त्याची प्रज्ञा मंदली असं म्हणलं की शेष सुद्धा तो आत्मज्ञानाला जाणून घेऊ शकला नाही. श्रुती सुद्धा वेदशास्त्र सुद्धा ज्या वेळेला निर्गुण निराकार परब्रह्माला ज्या वेळेला त्याचं वर्णन करायचं त्यावेळेला त्याचं वर्णन न इति म्हणजे मला त्याचं वर्णन करता येत नाही असं नाही तर सर्व इलिमिनेशन टेक्निकनं हे नाही हे नाही हे नाही हे नाही हे नाही आणि मग आता काय तर मी मौन होते. म्हणजे काय तर श्रुती मौन मुद्रा पडली म्हणजे याच्यानंतर जे काही राहतं ते परब्रह्म आहे. म्हणून परब्रह्माचं वर्णन कसं केलं न इति त्याचं वर्णन करता येत नाही म्हणून न इति असं त्याचं वर्णन केलं. जाणपणे न वचे बदली स्वरूप कारण स्वरूप स्थिती ही बोलता येत नाही. कारण का की कसं बोलणार जर अद्वैत जर स्थिती असेल त्याच्यामध्ये कुठलंही द्वैत नसेल तर ती स्थिती सांगणार कसं सांगूच शकत नाही. आपण असं नुमजे बरवे म्हणून मिथ्या कैसे करावे ना तरी सुदृढ धरावे सद्गुरु मुखे श्रीराम. आणि म्हणून कसं आहे तर सद्गुरु मुखामधून ते ज्ञान सुदृढ करावं असं इथं समर्थ सांगतात. म्हणून काय केलं की मिथ्यातेची सत्य झाले सत्य असोनी मिथ्या केले संदेह सागरी बुडाले अकस्मात. आणि आमचं मन अतिशय डिफिकल्ट आहे. माइंड कंट्रोल इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग इन दिस वर्ल्ड. आणि म्हणून आमच्या मनामध्येच या सगळ्या शंका कुशंका येतात. आमच्या मनामध्येच सगळे संशय येतात. आमच्या मनामध्येच ते खरं आहे का खोटं आहे असं सगळं येतं. आणि म्हणूनच इथे म्हणतात की मनास कल्पायाची सवे मने कल्पेने कल्पिले ते नव्हे तेणे गुणे संदेह धावे मी पणाचेनी मंथे श्रीराम. आणि मग आता प्रॉब्लेम सांगतात की मनाचा काय प्रॉब्लेम आहे म्हणजे अंतःकरणाचा काय प्रॉब्लेम आहे तर तो एकच आणि तो म्हणजे मीपणा म्हणजे अहंकार म्हणजेच अभिमान. आणि तो का म्हणे आता बघा की आम्हाला तो का आलेला आहे तर याचं कारण परत तेच व्यवहारामध्ये ज्यावेळेला मी जन्म घेतो त्यावेळेला मी काय म्हणतो की मी हे पाहतो मी ह्याचं ज्ञान घेतो मी खातो मी करता आहे मी भोगता आहे हे माझं घर आहे
ही माझी संपत्ती आहे, ही माझी बायका मुलं आहेत. या सगळ्यामध्ये काय होतं, तर जो ज्ञाता म्हणजे मी 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 हा रिइन्फोर्स होतो. आणि हा रिइन्फोर्स झाल्यामुळे तो म्हणजेच मी आहे हे मला अनुभवानं पटतं, व्यवहारामध्ये माझ्या मनामध्ये ते रिइन्फोर्स होतं आणि म्हणून मला माझा अहंकार किंवा माझं मी पण हे मला टाकता येत नाही. आणि हाच आमच्या सगळ्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की व्यवहारामध्ये, म्हणजे म्हणून परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, व्यवहारामध्ये मी मीपणा जपतो, माझं सेल्फ आयडेंटिटी मी जपतो. परमार्थामध्ये माझी स्वतःची आयडेंटिटी मी सोडायची आहे. माझं मी पण मला टाकून द्यायचं आहे ना. जसं गंगा नदी, आपण बऱ्याच वेळा दृष्टांत घेतलेला आहे की जोपर्यंत गंगा नदी आहे तोपर्यंत तिचं मी पण आहे. तोपर्यंत गंगा नदी ही समुद्रापासून वेगळी आहे. तोपर्यंत गंगा नदी आणि समुद्र याच्यामध्ये द्वैत आहे. आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत गंगा नदी समुद्राशी एकरूप होत नाही. तिला समुद्राला भेटता येत नाही, तिला समुद्राचं दर्शन होत नाही, तो समुद्र कसा आहे तिला कळत नाही. आणि जर समुद्र जाणायचा असेल, समुद्राचा अनुभव घ्यायचा असेल, तर तिला तिचं मी पण टाकायला लागतं. म्हणजे ज्या वेळेला ती गंगा पण टाकून देते त्यावेळेला ती बिनधास्त समुद्राशी एकरूप होते. त्यावेळेला तिचं गंगा पण राहत नाही, ती गंगा नाही, ती समुद्राशी एकरूप होते. म्हणजे काय टाकायला पाहिजे इथे, आणि हा साधनेचा क्रक्स आहे. साधन प्रतिष्ठा काय म्हणलेली आहे, तर ही एकच गोष्ट आहे की म्हणून रमण महर्षी पण म्हणतात की सर्वात मोठी साधना म्हणजे माझा स्वतःचा मीपणा टाकणं, माझा स्वतःचा अहंकार टाकणं, मी जे आहे ते सर्व सोडून देणं. पण ते सगळ्यात मोठं अवघड आहे, सगळ्यात मोठं डिफिकल्ट टास्क आहे. कारण की आम्हाला सवय लागलेली आहे व्यवहारामध्ये. आणि म्हणून इथं म्हणतात की मी पण शस्त्रे तुटेना, मी पण फोडिता फुटेना, मी पण सोडिता सुटेना, काही केल्यास राम. आणि म्हणून प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, साधना करायची काय. आता बघा, प्रत्येक साधनेमध्ये मी माझं टिकवून ठेवतो. आम्ही म्हणतो की नामस्मरण करतो, मी करतो. मी किती नामस्मरण केलं, मी 10 माळा केल्या, मी 30 माळा केल्या, मी 1,00,000 जप केला, मी 13 कोटी जप केला. इथे कुठे आला, सगळं प्रत्येक ठिकाणी मी आला. अरे जर नामस्मरण करताना जर मी त्या रामाशी जर एकरूप झालं असेल तर मग मी कुठे आला. खरं मी गेला पाहिजे, पण तरी सुद्धा मीपणा जात नाही. आणि म्हणून आमचा नामस्मरण 13 कोटी नामस्मरण केलं तरी सुद्धा मी रामाची एकरूप होऊ शकत नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की मी पण शस्त्रे तुटेना, मी पण फोडिता फुटेना, मी पण सोडिता सुटेना, काही केल्यास राम. मी पण वस्तू नाकळे, मी पण भक्ती मावळे. भक्तीचं डेफिनेशन्स आहे. भक्ती म्हणजे काय, तर मी भक्त आणि भगवंत याच्यामध्ये एकरूपता हवी. एकरूपता हवी याचाच अर्थ असा झाला की मीपणा नाही, भक्त आणि भगवंत एक झाला. आणि मी आणि भक्त एक झाला तर माझा अहंकार सोडल्याशिवाय मी भगवंताशी एकरूप होऊ शकत नाही. म्हणून भक्ती करताना जरी मी सुरुवातीपासून द्वैत भक्तीनं जरी केलो तरी मी भक्तीची अत्युच्च स्टेट आत्मनिवेदन भक्ती ह्याच्यामध्ये मी आणि भगवंत दोन्ही एकच आहे. मी पणे शक्ती गळे वैराग्याची श्राम, मी पणे प्रपंच न घडे, मी पणे परमार्थ बुडे, मी पणे सकाळी उडे कीर्ती यश कीर्ती प्रताप श्राम. आणि आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे, या जगामध्ये, या प्रपंचामध्ये, आमच्या घराघरामध्ये जे सगळे मिसअंडरस्टँडिंग आहेत, जी सगळी भांडाभांडी आहे, जे सगळे वैषम्य आहे, हे सगळं कशामुळे असेल, तर मी वेगळा, तू वेगळा. मी तुझ्यापासून वेगळा आहे, मला हेच आवडतं, मला ते आवडत नाही. आय लाईक दिस, आय डोंट लाईक दिस. दुसरा माणूस म्हणतो की आय लाईक दिस, आय डोंट लाईक दिस. आणि म्हणून माझ्या स्वतःच्या अभिमानामुळं, माझ्या स्वतःच्या एक अहंकारामुळं मला प्रपंच सुद्धा दृढ होत नाही. आणि म्हणून आमच्या प्रपंचामध्ये दिवसामध्ये सारखे धसफूस चाललेली असते. कारण काय की मीपणा जो आहे तो आम्हाला कधीही सोडता येत नाही. आणि परमार्थातला पहिला नियम असा आहे की मीपणा सोडल्याशिवाय परमार्थ करताच येत नाही. प्रपंच मीपणा धरल्यानंतर प्रपंच करता येतो. आम्हाला प्रपंचामधली सगळी दुःख आहेत, सगळं प्रॉब्लेम्स आहेत,
त्या मीपणामुळेच आहेत हे जरी मला कळलं तरी मी प्रपंच आम्ही करू शकतो, पण परमार्थामध्ये मला पुढे जाताच येत नाही. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात की आम्ही परमार्थ केल्याचं फक्त सोंग करतो, आम्ही साधना केल्याची उपासना केल्याची सगळी सोंग करतो, पण म्हणून इथे म्हणतात की मीपणे परमार्थ बुडे श्रीराम, मीपणे सकाळी उडे कीर्ती यश कीर्ती. कारण मी माझ्या अहंकारामुळं माझ्या अभिमानामुळं मला यश कीर्ती प्रताप सगळं जातं. कारण आबा बघा ऑफिसमध्ये बघा की जर मी समजा मी 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 अहंकार केला तर मला कोणीही आय विल नॉट बी गुड लीडर, मला कोणी फॉलोअर करत नाही. कारण का की हा उगीच अभिमानी आहे, अहंकारी आहे, इगो आहे, असे शब्द आम्ही वापरतो. ते सगळे शब्द इथे एक्झॅक्टली लागू पडतात की मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे. म्हणून मीपणा किती महत्वाचा आहे बघा. मीपणे मैत्री तुटे, मीपणे प्रीती आटे. बघा जर मैत्रीमध्ये जर दोघांची जर मैत्री असेल तर ती समान फाउंडेशनवर होते. मैत्रीमध्ये कधी तू मोठा मी कमी मोठा असं होऊ शकत नाही. मग मैत्री तुटेल कधी, तर मी मोठा तू लहान असं ज्या वेळेला येईल, अभिमान येईल, मीपणा येईल, त्यावेळेला ती मैत्री राहत नाही. आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे. प्रीतीमध्ये प्रेमामध्ये जर मुलगा मुलगी असेल, नवरा बायको असतील, त्या दोघांमध्ये ज्या वेळेला प्रेम असेल, त्या प्रेमामध्ये आम्ही नेहमी म्हणतो आमच्या संस्कृतीमध्ये दोन जीवांचं, दोन शरीरांचं मिलन आहे, पण शरीरांच्या बरोबर ते मनाचं सुद्धा मिलन आहे. म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये त्याग आहे. म्हणजे मला हे आवडतं आणि हे आवडत असं, आणि तुला हे आवडतं, मी माझी आवड नावड सोडणार नाही आणि आपण एकमेकांवर प्रेम करूया, असं प्रेम होऊ शकत नाही. प्रेमामध्ये त्याग आहे, प्रेमामध्ये कॉम्प्रोमाइज आहे. आणि म्हणून मीपणे प्रीती आटे, मीपणे लिगटे अभिमानांगी श्रीराम, मीपणे विकल्प उठे, मीपणे कलह सुटे. सगळ्या भांडणांचं सगळं जर आम्ही जर कारण जर बघितलं तर सगळं कारण फायनली इट विल एंड टू मी आणि माय सेल्फिश व्ह्यू. मी आणि माझं, आय लाईक दिस, आय डोंट लाईक दिस. हा जो अभिमान आहे, मीपणे विकल्प उठे, मीपणे संमोह फुटे. ऐक्यतेचा ऐक्य होऊ शकत नाही. कसं ऐक्य होणार? जर दोन गोष्टींचं जर ऐक्य होणार असेल आणि दोघाही म्हणला मला असं पाहिजे आणि मला असं पाहिजे, त्या दोघांमध्ये ऐक्य कधीही होऊ शकत नाही. ऐक्य जर व्हायचं असेल तर दोघांनीही त्यांचा मीपणा सोडला पाहिजे. मीपण कोणाशीच नस आहे, ते भगवंत कैसे निस आहे. म्हणून मीपण सांडणीर आहे, तोची समाधानी नाम. हा अजून एक ओवी अधोरेखित करून ठेवा की अरे जर मीपणा जर सोडता येत नसेल तर मी काहीच मिळवू शकत नाही. आणि जर मी व्यवहारामध्ये मीपणा सोडत असेल तर ते भगवंताला मी कसं मिळवणार. आणि जर मीपणा सोडणार नाही, आणि बघा जेवढा मीपणा जास्त मोठा, जेवढा अहंकार जास्त मोठा, जेवढा इगो जास्त मोठा, तेवढा तो माणूस कमी समाधानी. व्यस्त प्रमाण आहे, इनव्हर्स प्रपोर्शनल. आणि जर आम्हाला जर समाधान, आणि आमचा स्वतःचा अनुभव आहे, जेवढं मी माझं स्वतःचं धरून ठेवतो तेवढं संबंध दिवसभर मी कधीही समाधानी राहत नाही. सारखे माझे मूड्स चेंज होतात, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. आणि म्हणून ज्याला खरोखर जर समाधान जर पाहिजे असेल, ज्याला खरोखर जर आनंद पाहिजे असेल, तर त्यांनी काय सांगितलंय की म्हणून मी पण सांडून राहे, तोच समाधानी श्रीराम. व्यवहारामध्ये सुद्धा तेच लागू आहे आणि परमार्थामध्ये तेच लागू आहे. याचं कारण काय की जोपर्यंत मी माझा ज्ञातेपण, माझं मी पण सोडत नाही, तोपर्यंत मी त्या परब्रह्माशी, आत्मारामाशी एकरूप होऊ शकत नाही. आणि कुणाला सोडलं पाहिजे? गरज कुणाला आहे? मला गरज आहे हो. त्या परमात्म्याला गरज नाहीये, आत्मारामाला गरज नाहीये. तो आहे तसाच आहे, तो आहे तसाच निर्गुण निराकार निश्चल अखंड आहे. आता मला जर त्याच्याशी, त्या अखंडाशी जर मिळायचं असेल, त्या निश्चलाशी जर त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल, तो समाधानी आहे, तो आनंद स्वरूप आहे, मला त्याच्या समाधान आणि माझं आनंद स्वरूप मला जर पाहिजे असेल तर मला माझं सोडलं पाहिजे. आणि मला जर माझं काय सोडायचं असेल तर माझं घर सोडायचं नाही, माझं दार सोडायचं नाही, माझा व्यवहार सोडायचा नाही, माझा प्रपंच सोडायचा नाही. प्रपंचात राहून, परमार्थात राहून फक्त मीपणा सोडायचा आहे, बाकी काहीच नाही. आणि मीपणा ज्याला सोडेल त्याच वेळेला म्हणेल की म्हणून मीपणे सांडून राही, तोच समाधानी श्रीराम. मी पण आता परत पुढचं बघा, आता किती स्पष्टपणानं स्टेप बाय स्टेप सांगतात. मग मी पण कसे त्यागावे?
ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे निसंगपणे श्रीराम. प्रश्न आहे आता की हे कळलं मला की आता मलाही आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की या मीपणामुळे सगळे प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यात येतात. माझ्या आयुष्यामध्ये दुःख मीपणामुळे येतात. माझ्या मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर कशामुळे मीपणामुळे येतात. माझी अनेकांशी भांडणं होतात कशामुळे, माझ्यामुळेच, मीपणामुळे होतात. मी समाधानी आनंदी राहू शकत नाही, मीपणामुळेच होतात. मग आता प्रश्न असा आहे की मग मीपण कैसे त्यागावे, हे मी पण कसं त्याग करणार. म्हणजे साधना करणं म्हणजे काय करणं इथं समर्थ सांगतात बघा. आम्हाला साधना करणं म्हणजे काय की पूजा करणं, अर्चना करणं, भजन करणं, भक्ती करणं, भावानी राहणं, इत्यादी इत्यादी, नामस्मरण करणं, ध्यान करणं, हे प्रोसेस आहे, या पद्धती आहेत, हे साधना आहे. पण आम्ही ही साधना मीपणा टिकून जर आम्ही केली तर आम्हाला त्याच्यामध्ये त्या साधनेमध्ये कधीही फळ मिळणार नाही, कधी आम्हाला तो समाधान आनंद मिळणार नाही. हा आनंद कसा आहे, हा कायमचा आनंद आहे, हा कायमचं समाधान आहे. आम्ही तेवढ्यापुरती आम्ही पूजा केल्यानंतर समाधान मिळेल, प्रश्न नाही. तेवढ्यापुरतं नामस्मरण केल्यामुळे आम्हाला समाधान मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. पण आम्ही परत नामस्मरण सोडून प्रपंचामध्ये आलो की पुन्हा मारे ये रे माझ्या मागल्या, परत मला सगळा काम, क्रोध, मद, मोह, मत्सर सगळं आला, मला दुःख आलं, मला समाधान, सगळं अशांतता आली, हे सगळं आलं. म्हणून इथं प्रश्न साधकांनी विचारलाय, जो खरोखर जर असा साधक आहे की अरे खरोखर मला चेंज व्हायचं आहे, मला चेंज झाल्याशिवाय मी व्यवहारामध्ये सुद्धा नीट वागू शकत नाही आणि परमार्थामध्ये वागू शकत नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर एकच करायला पाहिजे, एकच. आणि ते म्हणजे काय, तर मी पण कैसे त्यागावे. आणि जर फक्त मी पण त्यागून मग ब्रह्म कैसे अनुभवावे. आणि नुसतं ब्रह्म अनुभवायचं नाही, तर ब्रह्म अनुभवणे म्हणजे समाधान अनुभवणे, ब्रह्म अनुभवणे म्हणजेच आनंद अनुभवणे. म्हणजे बघा, असं कधी होऊ शकत नाही की अहम ब्रह्मास्मी आणि मी दुःखी आहे, अहम ब्रह्मास्मी आणि मी काम, क्रोध, असा मत्सर या सगळ्यांनी आहे, असं कधीही होऊ शकत नाही. जर मी पण त्यागलं असेल तर मला ब्रह्म अनुभवायला मिळेल, आणि जर ब्रह्म अनुभवायचं असेल, आत्मा राम जर मी अनुभवला असेल, तर समाधान ब्रह्म त्याच्याबरोबरच आहे, निसंगपणे आहे. आणि काय एक समाधान, मीपणे विण साधन करू जाणे तोची धन्य समाधानीच ना. म्हणून मीपणे विण साधन, साधन प्रतिष्ठा समास आहे. जर आम्हाला जर साधना करायची असेल तर एकच आहे, मीपणे. म्हणजे कुठलीही साधना करताना, कुठलीही उपासना करताना मी टाकून उपासना करायची, मी टाकून साधना करायची. म्हणजे काय, पूजा करताना मी पूजा करत नाही, माझं मी पण सोडून मी पूजा करतोय. म्हणजे कोण पूजा करतोय, मी करत नाही, तर रामच रामाची पूजा करतोय, कृष्णच कृष्णाची पूजा करतोय. म्हणजे शिव भावे जीव सेवा. म्हणजे मी जर समाज कार्य करत असेल तर मी शिव आहे, आणि मी काय करतोय, तर जीवांची सेवा करतो आहे, तो जीव सुद्धा शिवच आहे. म्हणून नामस्मरण असेल, मी नामस्मरण करताना मी नामस्मरण करत नाहीये, राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजे काय, तर अरे रामच, राम आणि मी एकरूप झालेलो आहे, हे नुसते शब्द नाही. जर मला माझं मी पण जर टाकायचं असेल तर त्यावेळेला मी स्वतः पूर्णपणे, माझं स्वतःचं अस्तित्वच नाही, जे काही राम आहे तेच मी झालेलो आहे. मी आणि राम हे दोन वेगळे नाहीच, त्याच्यामध्ये अद्वैत आहे, त्याच्यामध्ये एक समाधान आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे की जर ओळखायचं कसं, हे व्हेरी सिंपल आहे. जर माझ्या मनामध्ये जर असमाधान असेल तर मी अद्वैत साधना करत नाही, मी माझं मी पण टाकलेलं नाही, पिरियड. जर मी माझं मी पण टाकलेलं असेल, आणि अतिशय सिंपल आहे, जर मी जर समाधानी असेल तर मी माझं मी पण टाकलेलं आहे. आणि काय एक समाधान, मीपणे विण साधन करू जाणे तोची धन्य समाधानी सदाम. म्हणून जो मी पण विण जो साधना करतो, म्हणजे मी मायसेल्फ, मला आवडतं, मला आवडत नाही, आय लाईक, हे सगळं आलं. मी माझा म्हणजे सेल्फिश व्ह्यू, मी माझा, आय लाईक, आय डोंट लाईक, मीपणाने, माझ्या अभिमानाने हे मी जे साधना करतो, त्याच्यामध्ये जर जो साधना मीपणा सोडून जे करतो, त्याच्यामध्ये तोच समाधानी आहे, तोच धन्य आहे, असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून इथे म्हणतात की ती अद्वैत साधना आहे, ती एकरूपत्वाची साधना आहे, त्याच्यामध्ये दोन नाही,
मी स्वतः ब्रह्मची झालो, स्वतः साधन करील कोण आता. ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे. ब्रह्मी कल्पना नस आहे, त्याची तेथे उभी राहे, तयशी शोधून पाहे तोची साधू सलाम. म्हणून ते समर्थाने म्हणला की हे इतकं सोपं नाहीये. मी अहम ब्रह्मास्मी नुसतं शब्द म्हणल्यानंतर मी ब्रह्म होत नाही. अशा पद्धतीने मी साधना करायला लागल्यानंतर खरं कळतं की आम्हाला रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे आम्हाला त्यावेळेला कळायला लागतं की अरे इट इज नॉट दॅट इझी. म्हणून ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे श्रीराम. आणि म्हणून काय म्हणतात की ब्रह्मी कल्पना नस आहे, तेची तेथे उभी राहे, तयेशी शोधून पाहे तो. म्हणून हा शोध आहे. दिस इज अ डिस्कव्हरी. आणि हा डिस्कव्हरी कोण करू शकतो? साधू करू शकतो. कारण साधूकडेच विवेक आहे, साधूकडेच वैराग्य आहे. आणि म्हणूनच तो विचार करू शकतो, विवेकाने वैराग्याने तो शोधून काढू शकतो. तो त्याचा मीपणा कमी 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 करू शकतो. आणि त्याला फक्त एकच सोल्युशन आहे, तो म्हणजे विवेक, म्हणजेच विचार. निर्विकल्पासी कल्पावे, परिकल्पिले ते आपण न व्हावे, मीपणासी त्यागावे येणे रीती श्रीराम. ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच न व्हावे असोनी, दक्ष आणि समाधानी तोच हे जाणे श्रीराम. आणि म्हणून इट इज नॉट दॅट इम्पॉसिबल बट इट इज डिफिकल्ट. म्हणून ब्रह्मविद्या ज्याला म्हणतात, ती तिचा साधना करत असताना, मीपणा सोडलेला असताना मीपणा सारखा परत येऊ शकतो. आणि म्हणून साधकांनी नेहमी दक्ष आणि समाधानी राहावं, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवावा. कधीही जीवनामध्ये जगत असताना निगेटिव्ह ऍटिट्यूड नसावा. अतिशय दक्ष, सदैव अखंड सावधान राहून साधना करावी. साधना ही 1 तासाची नाही, 2 तासाची नाही. माझं सगळं जीवन हे साधना रूप व्हावं. मी उठता बसता खाता पिता कर्म करताना काहीही करत असेल तरी अकर्मणी अकर्म पश्चेत. मी काहीच करत नाही, मग कोण करतंय? तर भगवंत सुद्धा म्हणतात की माया अहंकार विमूढात्मा करता अहमिति मन्यते. मग कोण करतंय? गुणेषु कुर्वंती. म्हणजे काय? तर मायाच माझ्याकडून करून घेते. माझ्या शरीरामध्ये जे काही गुण आहेत, माझ्या मनामध्ये जे काही गुण आहेत, तेच त्या गुणांनी काम करत राहतात. मी काहीही करत नाही. मी अलिप्त आहे, मी सेपरेट आहे, मी वेगळा आहे. ही अलिप्त भावानी साधना, साक्षी भावाची साधना इथे समर्थ ह्याच्यामध्ये देतात. आणि तीच समाधानाची साधना आहे. म्हणून काय म्हणतात की येथे कल्पनेच्या नावे शून्य आले श्रीराम, पदी हुनी चळो नये, करावे साधन उपाय तरीच सापडे सोय अलिप्तपणाची श्रीराम. ही एक साक्षी भावाची साधना परत इथे समर्थ सांगतात. हे कसं केव्हा होईल? हे एकाच वेळेला होईल की ज्या वेळेला मी अलिप्त आहे. आणि मी अलिप्त आहे कशावरून? तर परब्रह्म परमात्मा म्हणजेच आत्मा, म्हणजेच आत्माराम हा माझ्या आतही असून तो अलिप्त आहे, तो साक्षी आहे. कसा साक्षी आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो माझ्या आत आहे. तो काय करतो? पहिल्यांदा माझ्या मनाला चैतन्य देतो. माझ्या मनाला चैतन्य देतो म्हणजे माझ्या मनाला एनर्जी देतो, म्हणजे माझ्या मनाला प्रकाशमान करतो. कसं? विदाउट एनी टचिंग, वायरलेस. मग बरोबर माझ्या मनाला चैतन्य मिळाल्यानंतर काय होतं? माझ्या मनामध्ये जे जे काही कामना असतील, ज्या ज्या काही इच्छा असतील, जे जे काही विकार असतील, राग द्वेष मद मोह, ते जागृत होतात आणि मी कामाला लागतो. मग मन कामाला लागतं म्हणजे काय करतं? तर मन माझ्या मनामध्ये ज्या काही इच्छा कामना असतील, वासना असतील, ते माझ्या कर्मेंद्रियांना, माझ्या ज्ञानेंद्रियांना चेतना देतात, चैतन्य देतात. आणि मग माझे डोळे पाहायला लागतात, माझे कान ऐकायला लागतात, माझे हात पाहायला लागतात आणि मी माझं शरीर काम करायला लागतं. आता माझं शरीर काम करत असताना आत असलेला माझा आत्माराम तो काय करतो? काय तो काहीही करत नाही. तुझ्या मनामध्ये जे जे काही इच्छा आहेत, विचार आहेत, कामना आहेत, त्याप्रमाणे तू करतोयस. तो काहीही न पाहता, ढवळाढवळ न करता शांतपणाने साक्षी भावाने पाहत राहतो. आणि हीच साधना आहे की कुठल्याही जीवनामध्ये जगत असताना कितीही प्रॉब्लेम्स आले, कितीही संकट आली, तरी संकटांशी तादात्म्य न होता,
कारण तिथं माझा अहंकार लगेच जागृत होतो की मला मी 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 प्रॉब्लेम सोडवला पाहिजे. मला असा प्रॉब्लेम का आला? सगळ्या जगाला प्रॉब्लेम आला असता तरी चालला असता, पण मलाच का आला? इथं मी 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 आला. आणि जिथं जिथं अहंकार आला तिथं म्हणजे वी काय व्हॉट वी डू एक्सपेक्टेशन्स, अपेक्षा, आणि तो अपेक्षा कशामुळे आली? तर त्या मीपणामुळेच आली. कारण मी कोणतरी वेगळा आहे, मी कोणतरी विशिष्ट व्यक्ती आहे, आणि माझी अशा अशा एक्सपेक्टेशन असल्यामुळे माझं जीवन असंच जायला पाहिजे, माझ्या आजूबाजूला अशीच माणसं यायला पाहिजेत, माझ्या माणसांनी असंच वागलं पाहिजे, या सगळ्या एक्सपेक्टेशनच्या आधाराने आम्ही काय करतो? तो मी पणच जपतो. आणि म्हणून उपाय काय? साधना काय? साधन एकच की तो जसा आहे आत्माराम अलिप्त साक्षी भावानं नाटक दीपवत तसं मी सुद्धा राहावं. बाकी काहीच नाही. इतकी सोपी साधना आहे अलिप्तपणाची. आणि म्हणून लगेच उदाहरण देतात की राजा राजपती असता उगीच चाले सर्व सत्ता साध्यची होदी तत्वता साधन करावे सिजा. म्हणून साधनेचा सुद्धा अभिमान नको. जसा राजा फक्त राजपदावर बसलेला आहे, राजा आहे म्हणून सगळी सत्ता, त्याच्या सत्ता मात्र येणं सगळं राज्य चालतं. राष्ट्रपती आहे म्हणून सगळं राष्ट्र चालतं. राष्ट्रपती काही करत नाही. कोण करतं? प्राईम मिनिस्टर करतो. माझं मन करतं. तसं माझं बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत, ते काहीही करत नाहीत, सीईओ करतो. तसं इथं मी स्वतः बोर्ड ऑफ डायरेक्टर्स प्रमाणे, राष्ट्रपती प्रमाणे मी आहे. मग कोण करतंय? माझं मन करतंय. माझं मन म्हणजे काय? तर माझं मन म्हणजे सीईओ आहे, माझं मन म्हणजे प्राईम मिनिस्टर आहे. आणि म्हणून फक्त सत्ता मात्रेण साध्यची होनी तत्वता साधन करावे सुद्धा. म्हणून साधन करताना काय सांगितलेलं आहे? तर तू साधन करताना सुद्धा तू राष्ट्रपती आहेस, नाटक दीपवत आहेस, साक्षीभाव ठेवून तू साधना कर. साधनेमध्ये गुंतू नकोस. साधना किती झाली याचा काउंट ठेवू नकोस. किती वर्ष साधना करतोयस त्याच्यावर ठेवू नकोस. साधना आज चांगली झाली आहे, उद्या वाईट झाली ह्याचं अनालिसिस करत बसू नकोस. तू काय कर? फक्त एकच कर की साधना करत राहा. साधना करत राहा. साधना करत राहा म्हणजे कशी करा? मन ओतून कर, जीव ओतून कर. त्याच्यामध्ये मेकॅनिकलपणा येऊन देऊ नकोस. त्याच्यामध्ये अनालिसिस करू नकोस. त्याच्यामध्ये काउंटिंग करू नकोस. किती मजजब झाला, किती काय झालं, कारण काउंटिंगकडे आमचं सगळं लक्ष जातं. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की म्हणून आमचं लक्ष आहे ते आम्हाला मिळत नाही. साध्य काय आहे? साध्य म्हणजे तो आत्माराम आहे. जर आम्हाला आत्माराम पाहिजे असेल तर किती जप झाला मला काय करायचंय? किती मी साधना करतोय ते मला काय करायचंय? किती दिवस साधना करतोय मला काय करायचंय? मला काहीही घेणं देणं नाही. माझं काम एकच आहे आणि ती म्हणजे साधना करत राहणं. आणि म्हणून म्हणलेलं आहे की साध्यची होऊनी तत्वता साधन करा. जरी साध्य जरी प्राप्त झालं, जरी आत्माराम ही अवस्था मला जरी प्राप्त झाली, ब्रह्मरूप अवस्था जरी, ज्ञाननिष्ठा जरी मला प्राप्त झाली, तरी सुद्धा मी साधन करत राहावं. म्हणून समर्थांनी गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय की यज्ञ दान तप कर्म कधीही तू सोडता कामा नयेस. तू शेवटपर्यंत ह्या जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत तू यज्ञ दान तप आणि कर्म करत राहा. तसंही ते समर्थ सांगतात की जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे, प्राण आहे, तोपर्यंत तू साधना करत राहा. साधन कधीही सोडू नकोस. म्हणून साधन आले देहाच्या बाथा, आपण देह नहे सर्वथा, ऐसा करून अकर्ता सहजची आहे सिद्धा. म्हणून मी अकर्ता आहे. जरी मी असलो, या देहात जरी राहत असलो तरी मी देह नाही. या भावनेनी तू साधना करीत राहा. देह आपण ऐसे कल्पावे तरीच साधन त्यागावे, देहातीत असता सुवावे देह कैसा श्रीराम. म्हणजे आता कारण का की जसं जसं मी साधना करत जातो तसं तसं एक वेळ अशी होतो की तो सिद्ध होतो. आणि जो सिद्ध झाला तरी सुद्धा त्याला सांगितलेलं आहे की त्यांनी कधीही स्वतःला सिद्ध झाला असं समजू नये. कधीही त्यांनी मी सिद्ध झालो म्हणजे मला आता साधना करण्याची गरज नाही असं त्यांनी स्वतः समजू नये. खरं त्याला गरज नाही, पण तरी सुद्धा त्यांनी साधन कधीही त्यागू नये. देह आपण ऐसे कल्पावे तरीच साधन त्यागावे, देहातीत असता स्वभावे देह कैसा श्रीराम. नाते साधन नाते देह आपण आपला निसंदेह, देहेची असोनी विदेह स्थिती ऐशी श्रीराम. म्हणजे या देहामध्ये असताना विदेह असणं
म्हणजे मी विदेही आहे. विदेही कोण होतं तर राजा जनकाला म्हणतात की देही असोनी विदेही, म्हणजे देहामध्ये असतानाच देह नाही अशी अवस्था असणं याला विदेही असं म्हणतात. कारण का की देहामध्ये असताना मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे अशी माझी भावना आहे. आणि मी देह आहे म्हणजे देहाच्या दृष्टिकोनात सगळे विकार मला आहेत अशी माझी भावना आहे. आणि म्हणून जर मी देह नाही आणि मी तो आत्मा आहे, मी तो आत्मा राम आहे, म्हणजेच या भावनेनी, अशा स्थितीनी माझं आयुष्य काढावं, हीच साधना करावी. साधने विण ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबरे तत्वता, ब्रह्मज्ञान विसे श्रीराम. समर्थ वॉर्निंग देतात की देहाची जी ममता आहे, स्वतःच्याच देहाबद्दल असणारं जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळं काय होतं तर या परमार्थामुळं, या ज्ञानामध्ये आळस वाढतो आणि म्हणून मी साधनेपासून दूर होतो. आणि म्हणून सांगितलेलं आहे की परमार्थ मिसे अर्थ जागे, ध्यान मिसे निद्रा लागे, मुक्ती मिसे दोष भोगे, अनर्गता श्रीराम. निरूपण मिसे निंदा घडे, संवाद मिसे विवाद पडे, उपाधी मिसे येऊन जडे, अभिमान अंगी श्रीराम. तैसा ब्रह्मज्ञान मिसे आळस अंतरी प्रवेसे, म्हणून साधनाचे पिसे काय करावे श्रीराम. म्हणून सांगितलेलं आहे की जर आम्ही साधना सोडली तर आमच्या देहामध्ये, आमच्या मनामध्ये आळस येतो. आम्हाला अभिमान, जो माझा मीपण आहे तो सोडलेला असेल, तो मीपणा सुद्धा परत येण्याची, चिकटण्याची शक्यता असते. आणि म्हणून जर काय करावं तर एकच करावं, आणि ते म्हणजे काय तर कधीही साधना सोडू नये. वचन आधारी लाविले, जैसे शस्त्र फिरविले, स्वतः हाणोनी घेतले जयापरी श्रीराम. तैसा उपायाचा अपाय, विपरीतपणे स्वहित जाय, साधन सोडिता होय, मुक्तपणे बद्ध श्रीराम. म्हणून सांगितलेलं आहे की साधना सोडिता होय, मुक्तपणे बद्ध श्रीराम. जर साधना जर सोडली, साधन जर सोडलं तर मुक्त झालेला सुद्धा परत बद्ध होईल. म्हणून काय करावं तर मुक्त झालेला असेल, मोक्षपदाला पोचलेला असेल, निरतिशय आनंदाची प्राप्ती सुद्धा त्याला झालेली असेल, तरी सुद्धा त्यानं कधीही साधन सोडता कामा नये. साधन करिताच सिद्धपण, हातीचे जाईल निघोनी, तेणे गुणे साधन करूच नावळे श्रीराम. म्हणून सिद्धपण जरी तुला साधन करताना मिळालेलं असेल, ते सुद्धा हातातून निघून जाईल. म्हणून साधन कधीही सोडू नये. म्हणून साधन प्रतिष्ठा हा नाव या समासाला दिलं. त्याचं कारण तेच आहे की आधी एक म्हणजे काय तर समरी काय तर साधन कसं करावं हे आधी पहिल्यांदा मला कळावं. साधन काय करताना म्हणजे कशासाठी मी साधना करतोय हे मला कळावं. आत्मारामासाठी मी साधना करतोय, ओके. देन मग तो आत्माराम कसा आहे, तो निर्गुण निराकार अखंड आहे, तो अद्वैत आहे. म्हणून व्यवहारामध्ये जी साधना करतोस, व्यवहारामध्ये ज्या पद्धतीने मी ज्ञान मिळवतो तर इथं चालणार नाही. अद्वैताचीच साधना मला केली पाहिजे. अद्वैताची जर साधना करायची असेल तर मला काय केलं पाहिजे, मी माझं स्वतःच मी पण टिकवून, माझा अहंभाव, माझं अहंकार टिकवून मी अद्वैत होऊ शकत नाही, त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही. तर मग काय केलं पाहिजे तर मला पहिल्यांदा मीपणा सोडला पाहिजे. मीपणा सोडता येत नाही, मग त्यासाठी मला काय केलं पाहिजे, दुसरं काहीही करता येत नाही, तर त्यासाठी मला विचार आणि विवेक केला पाहिजे. नित्यानित्य विवेक केला पाहिजे, सब्जेक्ट ऑब्जेक्ट विवेक केला पाहिजे. सत्य काय, असत्य काय, आत्मा काय, अनात्मा काय, याच्यामध्ये विचार आणि विवेक करून वेगळं करून प्रपंच काय आणि परमार्थ काय हे विचारांनी सेपरेट आउट केलं पाहिजे. आणि ज्यावेळेला मी सेपरेट आउट केलं त्यावेळेला माझा मीपणा हळूहळू हळूहळू कमी केला पाहिजे. हा माझा मीपणा ज्यावेळेला कमी होईल, ज्यावेळेला साक्षीभावाने मी सर्व माझ्या जीवनाकडे पाहत राहीन, माझा साक्षीभावाने मी जीवनामध्ये माझी आलेली संकट असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, काही दुःख असतील, सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभव जया जयू, अशा पद्धतीने मी माझं आयुष्य ज्यावेळेला काढेल, ज्या पद्धतीने मी आचरण करेल, त्यावेळेला त्या आत्माराम मला हळूहळू साध्य होईल. नव्हे नव्हे त्या आत्मारामाशी मी एकरूप होईल. म्हणजे तो आत्माराम आता बाहेर नाही, देव पहावयासी गेलो, देव होऊनी गेलो अशी अवस्था होईल. तो आत्माराम बाहेर नाही, तर तो आत्माराम मी स्वतः आहे. अहम ब्रह्मास्मी, मी जीव नाही, मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे, अशी मला स्वतःला अनुभूती येईल. आणि अशी अनुभूती, असा स्वतःचा अनुभव आल्यानंतर
एकत्वानी मी भक्त आणि भगवंत एक झाल्यानंतर सुद्धा मला साधन करायची आता खरं बघायला गेलं तर गरज नाही, पण तरी सुद्धा मी साधना करीत राहीन. हेच या सगळं संबंध या सगळ्या समासाचं सार आहे. कारण का की इथं म्हणतात की लोक म्हणती हा साधक हेची लज्जा वाटे एक, साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही श्रीराम. कारण ब्रह्मादिक सुद्धा साधना करतात हे मला माहिती नाही. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा साधना करतात. त्यांचे फोटो बघा तुम्ही. कधीही तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश हे खेळताना दिसणार नाहीत, व्यवहार करताना दिसणार नाहीत. ते नेहमी साधनेमध्ये एकत्वाच्या साधनेमध्ये दंग असतात. आणि म्हणून जो सिद्ध झालेला आहे त्याला वाटतं की अरे मी साधना केली तर मला लोक मी खरं सिद्ध आहे तर मला लोकांनी सिद्ध म्हणायला पाहिजे. हा सुद्धा एक अहंकार आहे. मला आत्मज्ञान झालेलं आहे हा सुद्धा अहंकार आहे. आणि म्हणून साधक हा सिद्ध झाला तरी सुद्धा हा नेहमी सिद्ध असून सुद्धा तो साधकच आहे. आणि म्हणून त्याला त्याची लज्जा म्हणजे लाज वाटता कामा नये. कारण का की सर्वच जर ब्रह्मादिक जर साधना करत असतील तर मी तर काय, मी तर साधा एक साधक आहे. नव्हे नव्हे त्या भगवंताच्या कृपेमुळे मी सिद्ध झालेलो आहे. ते जर ज्ञान मला मिळालेलं आहे, त्या आत्मारामाचं दर्शन मला झालेलं आहे, ते समाधान तो आनंद मला मिळालेला आहे. असं जर असेल तर अतिशय ग्रॅटिट्यूड, अतिशय मनामध्ये तो भाव ठेवून मी साधना करत राहणे. आणि त्यावेळेला कसं साधना करत राहणे? लोकसंग्रहमय असते. भगवंतानं जे मला काम दिलेलं आहे ते मी करत जाईन, ते मी करत जाईन. मला हे काम आवडतं, मला हे काम आवडत नाही अशी भाषा नाही. जे मला काही साधना आहे ती मी करत राहीन, शेवटपर्यंत करत राहीन, हाच भाव आहे. आणि म्हणून पुढे म्हणतात की असं आता असो हे अविद्या, अभ्यास सारणी विद्या, अभ्यासे पाविजे आद्या पूर्ण ब्रह्म. अभ्यासाशिवाय दुसरा कुठलाही. आणि म्हणून अभ्यास म्हणल्यानंतर आम्हाला व्यवहारामध्ये लगेच अभ्यास म्हणजे घोकमपट्टी, अभ्यास म्हणजे वाचणे, मेमरायझेशन आणि परीक्षा देणे, अभ्यास म्हणजे मार्क मिळवणे. इथे अभ्यास म्हणजे एकरूपतेचा अभ्यास आहे. आणि म्हणून आम्ही जे व्यवहारामध्ये अभ्यास म्हणतो तो अभ्यास इथे लागू नाही. तो अभ्यास हा शब्द इथेही वापरलेला आहे, पण इथे अभ्यासाचा अर्थ हा एकरूपतेचा अभ्यास आहे, तो एकत्वाचा अभ्यास आहे. आणि अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्य आणि अभ्यास या येणीच आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून सांगितलंय की अभ्यासे पाविजे आद्या पूर्ण ब्रह्म श्रीराम. मग आता प्रश्न येतो की समर्थांनी स्वतःच पुढच्या समासाचं इथं योजना केली की आता समर्थच म्हणले की अभ्यासे पाविजे आद्या पूर्ण ब्रह्म श्रीराम. मग आता अभ्यास कसा करायचा? म्हणजे साधनेबद्दल जे जे काही सगळे प्रश्न होते ते सगळे या समासामध्ये कव्हर केले. आता अभ्यास कसा करावा त्याच्याबद्दल जे सगळं आहे ते आता पुढच्या समासामध्ये ते कव्हर करणार आहेत. म्हणून अभ्यास करावा कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे श्रीराम. याचे उत्तर श्रोती असी, तिथले पुढील समासी, निरूपले साधनासी परमार्थाच्या श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सप्तदशके साधन प्रतिष्ठा निरूपण नाम सप्तम समास. आणि आता हा समास साधनाच्या संदर्भात साधना प्रतिष्ठा स्थापन करून तोच मुद्दा पुढे अभ्यास कसा करावा, अभ्यास म्हणजे नक्की काय करावं, अभ्यास म्हणजे काय, हे सगळं आम्हाला आता त्या पुढच्या समासामध्ये समर्थ सांगणार आहेत. आज आपण इथेच थांबू, ते आपण पुढच्या रविवारी पाहू. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले,
आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया. राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ अनम्यूट करून आपण बोलू शकतो. काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील, काही कॉमेंट्स असतील तर आपण विचारू शकतो. शलाकाताई. हरिओम. जय श्रीराम दादा. मनापासून कृतज्ञ या ज्ञानाबद्दल तुमची पहिली कृतज्ञता व्यक्त करते. आणि माझा एक प्रश्न की आपण आता म्हणालो की आत्मज्ञानासाठी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय एकच असते. तर आपण चर्चा केली की ज्ञाता म्हणजे मी, करता, मीपणा, आणि त्याला ज्ञेय पाहिजे आत्म्याचं, हा, आणि मग होतं आत्मज्ञान. तर मग मीपणा सोडून मग आपण पुढची पायरी हे करू शकतो का? आणि इथं हे सगळं असं उलट सुलट आणि गुड काय, सहज काहीच नाही. नाही, ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर ओके, फरक काहीच नाहीये. फरक फक्त एकच फरक आहे, आणि तो फरक म्हणजे काय की इथे मला माझंच ज्ञान घ्यायचंय. म्हणजे सृष्टीचं जे सगळं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये मी सृष्टीपासून वेगळा आहे आणि ज्ञान घेणारा मी आहे. आणि मी ज्ञान कोणाचं घेतो? बाहेरच्या गोष्टीचं, माझ्यापासून वेगळं असण्याचं ज्ञान घेतो. इथे फक्त एवढाच फरक आहे की मला माझं स्वतःच ज्ञान घ्यायचं आहे. मी कोण आहे हे मला जाणून घ्यायचंय. आतापर्यंत मला माझ्याबद्दल समज काय आहे तर मी शरीर आहे असा माझा समज आहे. असं ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला द्वैत आहे, कारण शरीर माझ्यापासून वेगळं आहे. मी माझ्यापासून म्हणजेच माझ्या मनापासून वेगळं आहे, हेही माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण राग मला आलेला आहे हे मला कळतं, दुसऱ्या कोणाला कळत नाही. म्हणजे मी त्या रागापासून आणि राग आलेल्यापासून, म्हणजे राग माझ्या मनामध्ये आलेला आहे आणि मी माझ्या मनापासून वेगळा आहे हे मला कळतं. म्हणजे थोडक्यात काय की या सगळ्या ज्ञानामध्ये मी या ज्ञेयापासून वेगळा आहे, अलिप्त आहे. मग फक्त परमार्थामध्ये एवढा एकच फरक आहे की माझंच मला ज्ञान घ्यायचं आहे. की जो कोणी जो ज्ञान घेणार आहे, जो अनुभवणार आहे, जो सब्जेक्ट आहे, तोच आता त्याचंच मला ज्ञान घ्यायचं आहे. म्हणजे सब्जेक्टचं ज्ञान घेणं हे परमार्थ आहे. मग आता या सब्जेक्टचं ज्ञान कसं घ्यायचं? मग जर मी त्या सब्जेक्ट पासून मी स्वतःच वेगळा नाही, मी सब्जेक्ट पासून मी स्वतःच जर वेगळा नाही, तर मग ते ज्ञान मी कसं घेऊ शकतो? तर त्याच्याशी एकरूप घेऊन ज्ञान घेऊ शकतो. त्याच्याशीच मी एकरूप होऊन ज्ञान घेऊ शकतो. मग ते ज्ञान कसं एकरूप कसं घेऊन, मग त्याला अडथळा कोण आहे? तर अडथळा एकच आहे की त्याच्याशी एकरूप होण्यासाठी अडथळा काय? तर माझा अहंकार, माझा मीपणा, माय लाईक्स अँड माय डिसलाईक्स, माझी स्वतःची आयडेंटिटी. कारण मी स्वतः ज्या वेळेला मी ह्याच्यामध्ये ज्या व्यवहारामध्ये वागतो त्यावेळेला मी याच पद्धतीने वागतो की मी विवेक आहे, मला हे नाम आणि रूप आहे, मी सगळ्या समाजामध्ये वेगळा आहे. मी ज्या वेळेला आपण बघा एखादा फंक्शन असेल तर मी कधी मिसळून जात नाही. मी माझं कधी स्वतःच काहीतरी मी वेगळं ठरवतो. बघा लग्नात वगैरे सुद्धा की आम्ही बरोबर असे चांगले कपडे घालतो, वेगवेगळे दागिने घालतो आणि नुसते असं शेवटी जात नाही, असं बरोबर अशा ठिकाणी उभं राहतो की सगळ्यांनी मला पाहावं. कारण का की मी माझा मीपणा जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि तो त्याच्यातनं मी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यातून मी माझं स्वतःची आयडेंटिटी जपण्याचा प्रयत्न करतो. आणि परमार्थामध्ये एवढं एकच महत्वाचं आहे का? आणि म्हणून हे का करतो मी?
तर हे सगळं माझं स्वतःबद्दल असणारं अज्ञान आहे. काय अज्ञान आहे? तर मला पाहिजे आनंद, मला पाहिजे सुख समाधान, मला पाहिजे शांती, ते माझं स्वतःचं स्वरूप आहे हे मला माहिती नाही आणि मी ते बाहेर शोधायचा प्रयत्न करतो. ते मी द्वैतामध्ये शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे बाहेरच्या माणसांपासून, बाहेरच्या तुमच्या वस्तूंपासून, विषयांपासून, ती गाडी असेल, बंगला असेल, दागिने असतील, त्याच्यातून मी तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्या द्वैतातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण अद्वैतामध्ये जो आनंद आहे तो आनंद मला माहिती नाही. आणि तो जर आनंद मला मिळाला तर मला त्या द्वैतातल्या आनंदाचं महत्वच वाटणार नाही. कशावरून? तर लहानपणी मी सागरगोट्या खेळत होतो किंवा आम्ही लहानपणी विटी दांडू खेळत होतो, गोट्या खेळत होतो, त्याचा आम्हाला खूप आनंद वाटत होता. पण आता वयाच्या 50व्या वर्षी 60व्या वर्षी आम्हाला त्याचा आनंद वाटत नाही. कारण का? की त्याच्यापेक्षा काहीतरी मोठा आहे, त्याच्यापेक्षा काहीतरी मोठा आनंद आहे मला कळलेला आहे, मला मनाने पटलेला आहे. म्हणूनच मला तो आनंद आता गोट्यातला आनंद एवढा वाटत नाही. तसं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या संपत्तीतला आनंद मी घेतला, ठीक आहे, माझ्या घरातला आनंद घेतला, ठीक आहे, माझ्या मुलाबाळातला आनंद घेतला, ठीक आहे, पण या आनंदापेक्षा सुद्धा काहीतरी वेगळं वरती आहे. या आनंदापेक्षा सुद्धा काहीतरी असा एक मोठा आनंद आहे की जो कधीही म्हणजे तो न जाणारा आनंद, म्हणजे टिकणारा आनंद आहे. हे ज्या वेळेला मला कळेल त्यावेळेला मी त्या आनंदाच्या शोधामध्ये बाहेर पडेल. मग त्या आनंदाच्या शोधामध्ये बाहेर पडल्यानंतर मला कळेल की अरे मग प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम इथं आहे की तो आनंद बाहेर नाही, तो आतच आहे. तेच माझं स्वतःचं स्वरूप आहे आणि ती खाणच माझ्याकडे आहे. मग तो कसा मिळवणार मी? तर त्यासाठी एकच आहे की आज मी स्वतःला जे सारखं माझी आयडेंटिटी सेपरेट आउट करतोय. ती का करतोय मी? की मला सवय लागलेली आहे. लहानपणापासून ज्यावेळेला मला 11व्या दिवशी माझं नामकरण विधी होतो त्यावेळेला मी ह्या जगापासून वेगळा होतो. मी खरं आईच्या पोटात आधी असताना एकत्र होतो. आईच्या पोटात असताना माझं नाव वेगळं नव्हतं, म्हणजे मी आईशी एकरूप होतो. बरोबर मी आईच्या पोटातनं बाहेर आलो आणि 11व्या दिवशी माझं नाव ठेवलं, म्हणजे काय झालं? मी आणि आई वेगळा झालो, आई वेगळी झाली, मी वेगळा झालो आणि मग त्याच्यातनं काय झालं? हा माझा संसार चालू झाला. आणि मग ती आयडेंटिटी मी तेव्हापासून जपत राहिलेलो आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ती मी आयडेंटिटी जपतो, माझा अभिमान जपतो, माझा अहंकार जपतो, माझा इगो जपतो, माझी आयडेंटिटी जपतो. आणि म्हणून काय होतं की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये अनेक जी दुःखच भोगायला लागतात, अनेक जे प्रॉब्लेम्स असतात. ते म्हणून समर्थाने सांगितले की जगातले सगळे प्रॉब्लेम्स फक्त मीपणामुळे आहेत. मला सांगा की दोन मित्रांमध्ये भांडणं कधी होतील? मीपणा नसेल तर भांडणं कशी होतील? सासू सुनेमध्ये भांडणं कशी होतील? जर त्यांच्यामध्ये सासू पण सोडलं, सुनेनं सून पण सोडलं तर त्यामध्ये भांडणच होणार नाहीत, वादच होणार नाहीत. पती आणि पत्नीमध्ये दोन आयडेंटिटी सेपरेट आउट झाल्या की मी पती आहे, मी पत्नी आहे, ते दोघांनी ते सोडा, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे ऍक्च्युली आमच्या आयुष्यामध्ये तसं बघायला गेलं तर काहीही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम फक्त आम्हीच क्रिएट केलेला आहे. आणि कशामुळे केलेला आहे? तो एकाच ह्याच्यामुळे, आणि ते म्हणजे माझ्या स्वतःच्या अभिमानामुळे, अहंकारामुळे. तो सोडायचा आहे आणि तो सोडता नक्की येतो. कसा सोडता येतो? कारण ज्या पद्धतीने मी तो धरून ठेवलेला आहे, ज्या पद्धतीने तो मी मिळवलेला आहे, त्याच पद्धतीने मी सोडायचा आहे. म्हणजे लिफ्टमध्ये जसं मी खालून वर आलो त्यावेळेला मी बटन दाबलं की मी आता 5व्या मजल्यावर जाणार आहे. मी कसा वरती आलो? खालून वर 1 2 3 4 5 असं वरती आलो. आता त्याच वेळेला मला खाली जायचंय. 5 4 3 2 1. मला एकदम खाली जाता येत नाही. तसं मला मजला चुकवता येत नाही. तसं ज्या पद्धतीने मी माझ्या आयुष्यामध्ये हा मीपणा जपलेला आहे, मिळवलेला आहे, वर्धन केलेला आहे, त्याच पद्धतीने तो मीपणा मला हळूहळू कमी केलाच पाहिजे. मी चेंज झालंच पाहिजे. त्याशिवाय मी परमार्थात काय, मला व्यवहारामध्ये सुद्धा आज सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत. आज घरामध्ये जर आम्ही बघितलं तर, समाजामध्ये आम्ही बघितलं तर किती प्रॉब्लेम्स आहेत. समाजातले निम्मे प्रॉब्लेम्स नाही, 60 to 70% प्रॉब्लेम हे स्वतःच्या मीपणामुळे आहेत. सेल्फ व्ह्यू. मला माझी अशी मतं आहेत आणि माझी मतं मी दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी स्वतः चेंज होत नाही, मी दुसऱ्याला चेंज करायचा प्रयत्न करतो. मी दुसऱ्याकडनं एक्सपेक्टेशन ठेवतो. कारण का? की मला मी आणि म्हणून व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये माझं मीपणा मी सोडलो, म्हणजे काय? तर का सोडायचं मी? हे प्रश्न आहे. का सोडायचं आहे? तर मला त्या
परब्रह्म परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे, मला त्या आत्मारामाशी एकरूप व्हायचं आहे, मला त्या माझ्या आराध्याशी त्या रामाशी एकरूप व्हायचं आहे, मला त्या भगवंताशी एकरूप व्हायचं आहे. म्हणजे त्याचा जो आनंद आहे, निरतिशय आनंद आहे, तो मला मिळेल. आणि मग त्यासाठी मला माझा अहंकार मीपणा सोडला पाहिजे. कारण मला काहीतरी आय हॅव टू गेट समथिंग, आय हॅव टू लूज समथिंग. हा व्यवहारातला नियम आहे. मग इथं मला माझा जोपर्यंत मी माझा स्वतःचा मीपणा सोडत नाही तोपर्यंत मला परमार्थामध्ये तो आनंद, ते सुख समाधान मिळू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला एवढंच सांगितलेलं आहे की आम्हाला तो मिळवायसाठी माझा मीपणा हळूहळू हळूहळू कमी होणार. तो एकाच दिवसात कमी होणारच नाही. कारण काय की आम्हाला 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, जेवढी जास्त वर्ष झाली लागलेली आहेत तेवढं माझं हार्ड वायरिंग परफेक्ट झालेलं आहे. आणि जेवढं माझं हार्ड वायरिंग परफेक्ट झालं तेवढा माझा स्वभाव चेंज व्हायला त्रास होतो, माझं मलाच माहिती आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही हळूहळू हळूहळू प्रयत्न करावा. आणि प्रयत्न कशासाठी करावा तर विवेकाने करावा. म्हणून ते सांगितलंय की तो नित्यानित्य विवेक करून संसार सांडावा किंवा संसार बाजूला सारावा. म्हणजे व्यवहारामध्ये ज्यावेळेला मी हा संसार बाजूला करेन म्हणजे त्याची व्हॅल्यू माझ्या मनातून कमी होईल. मी संसार सोडत नाहीये, माणसं सोडत नाहीये, संपत्ती सोडत नाही, मी आहे तिथंच आहे त्याच माणसात आहे. फक्त माझी व्हॅल्यू कमी कमी कमी. थोडक्यात काय की आय लेट गो थिंग्स. म्हणजे मी सोडून देतो, मी लावून धरत नाही कुठली गोष्ट. ज्या वेळेला मी कुठली गोष्ट लावून धरतो त्यावेळेला मी माझ्या मनासारखं करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून काय करतो, मी मनाचा मोठेपणा करतो. मनाचा मोठेपणा करतो म्हणजे काय करतो, मी म्हणतो जाऊ दे, चल जाऊ देत, काय हरकत नाही, गेलं काय फरक पडत नाही, अरे सोडून दे. आपण म्हणतो ना आता की कशाला भांडाभांडी करतो, चल सोडून दे काय एवढं काय प्रॉब्लेम नाही. किंवा एखादी गोष्ट घडली, नाही ठीक आहे जाऊ दे, सोडून दे. बरं ती माझ्या मनाप्रमाणे वागली नाही, जाऊ दे ना, काय फरक पडतो, एवढं काय आकाश पाताळ एक होत नाहीये, चला सोडून द्या. म्हणजे जितक्या लवकर आम्ही सोडू शकतो, जेवढ्या लवकर आम्ही बेसिकली विसरू शकतो, जेवढ्या सहजतेने जेवढा आमचा सहज स्वभाव होतो तेवढं माझ्या मनामध्ये सात्विक भाव येतात, तेवढं माझं मन जास्त समाधानी होतं, तेवढंच माझ्या मनामधले कॉन्फ्लिक्ट, माझे फ्रिक्शन्स कमी होतात. माझं एक्सपेक्टिंग माइंड हे ऍक्सेप्टिंग माइंड होतं. आता काही एक्सपेक्टेशन्सच नाहीत, कुणाकडनंच एक्सपेक्टेशन्स नाहीत, माझ्याकडनं सुद्धा एक्सपेक्टेशन्स नाहीत. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. त्यानं मला ह्या इथं जन्माला घातलेलं आहे. बरं मी असं नाहीये की मी एका जागेवर बसलोय आळस वगैरे, असं नाही. त्यानं जे काही मला दिलेलं आहे, ज्यांनी काही मला तो रोल दिलेला आहे तो मी मनापासून करतोय. म्हणजे मला दिलेलं कर्म मी व्यवस्थित पार पाडतोय. पण मला त्याच्यातनं काही एक्सपेक्टेशन नाही, मला काही मिळवायचं नाही, मला असंच व्हावं असंही वाटत नाही, तसं झालं तरी चालेल, असं झालं तरी चालेल. फक्त काय करतोय, मी मनापासून जे काही मला कर्म दिले ते करतोय, मनापासून जी काही साधना दिली ती करतोय. बरं असं आहे काय की साधना अशीच व्हायला पाहिजे, तशीच व्हायला पाहिजे, असंही काही माझं बंधन नाही. बरं साधना इतके वर्ष करतोय मी साधना करतोय असंही माझं म्हणणं नाही. बरं साधनेमुळे काय व्हायला पाहिजे असंही माझं काही एनालिसिस नाही, काही नाही. फक्त काय करतोय मी की ती साधना राम करता या भावनेनी मी मनापासून साधना करतोय, मनापासून कर्म करतोय. असं पद्धतीने जर मी आयुष्यामध्ये जर वागत गेलो तर काय होतं, एकच होतं की माझ्या आयुष्यातले कॉन्फ्लिक्ट्स कमी होतात, माझ्या आयुष्यातले एक्सपेक्टेशन्स कमी होतात, माझं आयुष्य सिंपल आयुष्य होतं. एक सिंपल लाईफ, काहीही नाही त्याच्यामध्ये, काहीही फ्रिक्शन नाही त्याच्यामध्ये, काहीही एक्सपेक्टेशन नाही, एक सिंपल माइंड. हे माझं माइंड तयार होतं. म्हणजे आपण म्हणतो हे मन हे जे आहे हेच सगळं साधन आहे. मनाशिवाय आम्ही तिथं पुढे जाऊ शकतच नाही. आणि म्हणून मनाला चेंज करणं, मनाला हे करणं, आणि हे ज्या वेळेला मी करेन त्यावेळेला काय होतं तर ऑटोमॅटिकली हळूहळू हळूहळू हळू मनामध्येच, कारण मनामध्येच अंतःकरणामध्येच अहंकार आहे. 4 गोष्टी आपण बघितल्या त्या मनाच्या अंतःकरणाच्या. एक म्हणजे काय, मन, संकल्प विकल्पात्मिका अंतःकरण वृत्ती इति मनः. बुद्धी म्हणजे काय तर अनुसंधानात्मिका वृत्ती इति चित्तः. अभिमानात्मिका अंतःकरण वृत्ती इति अहंकारः. असं हे जे आहे याच्यातून म्हणजे माझा अहंकार जर कमी करायचा असेल तर तो माझा अभिमान तो अंतःकरणातच आहे, माझ्या मनामध्येच आहे. त्यामुळे तो जो अभिमान आहे तो माझा हळूहळू कमी होतो. आणि कमी झाला की काय होतं तर देन कारण गंगा नदी समुद्राशी एकरूप होण्यासाठी तिला गंगा हे तिचं रूप आणि नाव सोडलंच पाहिजे. तसं माझं मीपणा सोडल्याशिवाय
मी त्या आत्मारामाशी एकरूप होऊ शकत नाही. आणि म्हणून व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये मीपणा टाकणे, माझा अहंकार टाकणे आणि माझं वर्तणूक, माझं आचरण करणे हे एकच साधन. खूप छान. म्हणजे मी, खरा मी आणि बहुरूपी मी ह्याच्यातला फरक कळून आपण खऱ्या मीचं ऐकलं पाहिजे, आतला आवाज. हा, मग आता तुम्ही जो म्हणला तो अतिशय बरोबर आहे. कारण का की आमचं स्वतःच आम्ही अनालिसिस केलं तर आम्हाला कळेल की आम्ही सारखे मुखोटे घेऊन वावरतो. म्हणजे हा माणूस माझा मित्र आहे, तो माणूस माझा शत्रू आहे, हा मला असं म्हणलेला होता, माझं परसेप्शन या ग्रुपमध्ये असं आहे, त्या ग्रुपमध्ये माझं परसेप्शन असं आहे, आणि त्या परसेप्शन पोटी मी तसा पद्धतीने त्या ग्रुपमध्ये वागायचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात काय की मीच माझ्या मनामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण करतो. माझ्या मनामध्ये कधीही त्यामुळे कधीही शांतता निर्माण होत नाही. कारण का की माझ्या मनामध्येच कॉन्फ्लिक्ट आहे. मी जगाला फसवू शकतो पण माझ्या मनाला कधी फसवू शकत नाही. आणि ह्या परसेप्शनच्या मुळं, या मुखोट्यांच्या मुळं आमच्या मनामध्ये खूप ओढाताण होते, खूप अननेसरी दुःख होतं, खूप अननेसरी प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणून माणसाने कसं प्लेन असावं, जे आत आहे बाहेर आहे ह्याच्यामध्ये भानगडच नाही. जे आत आहे ते बाहेर आहे. व्हॉट आय टॉक, व्हॉट आय मीन, सो आय टॉक. देर इज नो रिडिंग बिटवीन द लाईन्स. एक प्लेन सिंपल आयुष्य, बाकी काहीही नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही हे नाही, म्हणजे ओढातोड नाही, जे आहे ते आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आम्ही जगत गेलो तर मग आम्हाला खरोखर असं लक्षात येईल की अरे, ज्या आनंदासाठी आम्ही आयुष्य घालवलं तो आनंद बाहेर कुठं नाही तर तो आतच आहे. देव पहावयासी गेलो, देव होऊनी गेलो. म्हणजे तो आनंद, तो देव मीच आहे. अरे, माझ्याशिवाय व्यतिरिक्त देव नाहीच आहे या जगामध्ये. मी स्वतःच देव स्वरूप आहे, हे माझं स्वतःच खरं स्वरूप आहे. ही माझी मलाच अनुभूती, माझं मलाच अनुभव येईल. कसा येईल? व्हेरी सिंपल, की मी शांत असेल. या संबंध या सगळ्या जगाच्या गदारोळामध्ये मी शांत असेल, मला काही प्रॉब्लेम नाही, माझा आनंद कधी कमी होत नाही. पण असं झालं ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. तसं झालं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. म्हणजे थोडक्यात काय की ह्याच्यामध्ये राहूनच मी शांतपणा टिकवू शकतो, आनंद टिकवू शकतो. कशामुळं? तर माझं ते स्वरूप आहे म्हणून. म्हणजे ते माझं स्वतःच स्वरूप आहे हे मला आतापर्यंत अज्ञान होतं, मला माहिती नव्हतं. आता काय झालं तर या सगळ्या साधना केल्यामुळे माझं ते स्वरूप आहे हे मला कळलं. आणि कळल्यामुळे काय झालं तर मीच त्या स्वरूपामध्ये स्थिर झालो. तेच माझा सहज स्वभाव झाला. एफर्टलेस स्टेट ऑफ सेल्फ बीइंग. म्हणजे त्याच्यासाठी मला कुठलाही एफर्ट करायला लागत नाही, त्यासाठी कुठली ओढाताण करायला लागत नाही. इट इज क्वाईट नॅचरल टू मी. अतिशय सहजतेनं तो माझा स्वभाव आहे. ह्याला उदाहरण दिलं जातं की जशी मासळी आहे, मासा आहे. मासा ज्या वेळेला बाहेर असतो पाण्याच्या त्यावेळेला तो तडफडतो. आणि जो एखादा जर दयार्द्र माणूस आला आणि त्या माशाला उचललं आणि जर तो पाण्यामध्ये टाकलं तर तो त्या पाण्यामध्ये अतिशय सहजतेने वावरतो. कारण का की त्याचं ते ठिकाण आहे. माशाचं पाणी हे नॅचरल ठिकाण आहे आणि म्हणून तो अतिशय आनंदामध्ये तिथे सहजतेने वावरतो. तसंच आमचं आहे. माझं स्वतःचा स्वभाव हा आनंद स्वरूप असल्यामुळे मी माझ्या स्वतःच्या स्वरूपाविषयी ज्याला एकरूप होतो त्याला मी अतिशय आनंदी असतो. कधी? रात्री गाढ झोपेमध्ये. रात्री गाढ झोपेमध्ये मला काहीही दुःख नाही, काहीही प्रॉब्लेम नाही, कुठलंही संकट नाही, कुठेही एक्सपेक्टेशन्स नाही, कुणाशी भांडाभांडी नाही. रात्री गाढ झोपेमध्ये मी अतिशय एफर्टलेस स्टेट ऑफ सेल्फ अँड इट इज हॅपी स्टेट. मग ती स्टेट जागृत अवस्थेमध्ये काय येत नाही? त्याचं कारण असं आहे की जागृत अवस्थेत माझा अहंकार जागृत होतो, माझा अभिमान जागृत होतो आणि हे सगळं प्रॉब्लेम मला आणवतो. आणि म्हणूनच मला काय करायचं आहे तर जसं मासाला जसं पाण्यामध्ये ठिकाण आहे तसंच माझं ठिकाण कुठं आहे? माझं ठिकाण बाहेर नाही. तो आनंद मी आतापर्यंत बाहेर शोधतोय म्हणून मी तडफडतोय. म्हणून बघा, प्रत्येक माणूस हा तडफडतोय का? तर तो बेसिकली त्याला त्याचं स्वरूप स्वतःच काय माहिती नाही, तो पाण्याच्या बाहेर आहे. ज्या वेळेला त्याला कळेल की अरे पाणी कुठे आहे आणि ज्या वेळेला त्याला कळेल की अरे मी त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर मी कसा आनंदी राहू शकतो, एवढं त्याला कळलं की बस, बाकी काहीच नाही, त्याचं तडफडणं थांबेल. तेच इथे आहे
की जोपर्यंत आम्हाला तो आनंद बाहेर सापडायचा प्रयत्न आम्ही करतो तोपर्यंत आमचं तडफडणं कधीही शांत होत नाही. म्हणजे आयुष्याच्या शेवटपर्यंत ते तडफडणं चालू राहतं. म्हणून आपण म्हणतो की आम्ही धडपडतो, धड पडेपर्यंत धडपडतो, प्रयत्न करतो आनंदी होण्यासाठी, कारण का तो आनंद आम्ही बाहेर शोधतो. जो आनंद आहे आत, म्हणजे मस्क, म्हणजे तो कुठला मस्क डिअर म्हणतात तो, की जे आतच आहे सुगंध पण तो बाहेर शोधतो. तसं धुंडो धुंडो रे साजना, हा तसं आम्ही बाहेरच तो आनंद शोधायचा प्रयत्न करतो. आणि ज्या दिवशी आम्हाला कळेल की तो आनंद आतच आहे, हे केव्हा कळेल? ज्यावेळेला मी माझा मीपणा सोडेल त्यावेळेला कळेल. जोपर्यंत मी माझा मीपणा सोडत नाही तोपर्यंत मला ते कळणार. थँक्यू सो मच. असं ते सगळं हे आहे. छान, थँक्यू. अजून काही कोणाला क्वेश्चन्स? ठीक आहे, चालेल. मग आज आपण आता इथेच थांबू. मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि सेशन क्लोज करतो. हरिओम.